बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्ड वर्क. तर असंच हार्ड वर्क म्हणजे मेहनत करून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जिने 92% मार्क्स मिळवले ती कायनात अनवर अली शेख. ही दिंडोशी वसाहत मनपा माध्यमिक शाळेची म्हणजेच आपल्याच बीएमसी शाळेची विद्यार्थिनी आहे. मुलांनो, अडचणी खूप असतात, परंतु त्याच्यावर मात कशी करायची हे तिच्याकडून शिकावं. कारण तिला दिवसभर खूप काम असायचं आणि ती रात्रभर अभ्यास करून, म्हणजे आमच्या शाळेत ती लेट कमर असायची, परंतु त्याच्या मागचं कारण जर ऐकलं तर ती दिवसभर आई वडिलांना मदत, कारण इमिटेशनचे कारखाना असल्यामुळे आई वडिलांना मदत करून ती रात्रभर अभ्यास करायची आणि त्या मेहनतीने तिने हे मार्क्स मिळवलेले आहेत. तर ती आता सध्या सायन्स म्हणजे पाटकर कॉलेज गोरेगाव इथे सायन्स साईडला ऍडमिशन घेऊन ती 11वी करत आहे. तिचं स्वप्न आहे IAS ऑफिसर होण्याचं. तर खरोखरच आणि मॉनिटरिंग जे करावं ते तिच्याकडून शिकावं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये मॉनिटर म्हणजे फक्त एका वर्गाचा असतो, पण ती अख्ख्या शाळेची मॉनिटर होती आणि सर्वजण म्हणजे तिचं ऐकत होते. आणि अशी ही कायनात शेख आज आपल्याला ही आपल्याची मी व्याख्यान म्हणणार नाही, परंतु हितगुज करणार आहे. तर तिचं तुम्ही ते हितगुज ऐकावं ही विनंती. कायनात सुरू कर. ओके मॅडम, सुरू करते. सुप्रभात सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक तसेच नियमित. व्हिडिओ चालू कर, व्हिडिओ चालू कर तुझा. मी परत चालू करू का? व्हिडिओ बंद आहे तुझा. ओके, नो प्रॉब्लेम, करते सुरू. नमस्कार, सुप्रभात सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक तसेच नियमित मेहनत करणारे माझे आदरणीय CNO व माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो. आज दिनांक 30 मार्च आहे, 2021, मंगळवार आहे आणि आज मी कायनात अनवर अली शेख इयत्ता 11वी पाटकर कॉलेजमध्ये सायन्स या स्ट्रीम मधून शाखेतून शिकत आहे. मी मार्च 2020 मध्ये ब्रह्ममुंबई महानगरपालिका दिंडोशी वसाहत माध्यमिक मराठी शाळेतून 91.20% घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आज माझ्या शाळेचे माझे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक श्रीराम चव्हाण व सर्व पूज्य गुरुजन वर्ग यांना वंदन करून आजच्या ऑनलाईन प्रेरणादायी कार्यशाळेला सुरुवात करत आहे. मी हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आज मी तुमचा आत्मविश्वास चांगला व्हावा यासाठी आली आहे. काहीतरी अशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल, चांगला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही केल्या पाहिजेत अभ्यासामध्ये, फॉलो केलं पाहिजे. रोज जे मी करत होते ते तुम्हीही करा जेणेकरून अजून चांगले मार्क घेता येईल. तर सर्वात पहिलं माझं जे पॉइंट आहे ते आहे बिलीव्ह, बिहेव, बिगेट. बिलीव्ह, बिहेव, बिगेट. काय आहे? बिलीव्ह, बिहेव, बिगेट. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास नसणार ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. स्वतःवर बिलीव्ह केलं पाहिजे की मी हे करू शकते, मग ते कोणतीही गोष्ट असू द्या, काहीही असू द्या. जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर बिलीव्ह नाही, विश्वास नाही की मी ते गोष्ट करू शकते, तोपर्यंत आपण ते करू शकत नाही. आणि बिलीव्ह सोबतच काय असलं पाहिजे? बिहेव असलं पाहिजे. विचारासोबतच आपण ती गोष्ट प्रत्यक्षात आणून केली पण पाहिजे, है ना. मतलब जो भी चीजें हमें करनी है, जब तक खाली हम सोचते रहेंगे तो हम कुछ नहीं कर सकते, जब तक हम वो चीज रियल में करने नहीं वाले. और जब हम वो चीज रियल में करेंगे तब हमें बिगेट मिलता है, तब हम कुछ हासिल कर पाते हैं, तब हमारे पास कुछ आता है ना. तो इसी से संबंधित मेरे पास एक स्टोरी है जो मैं आप सबके साथ शेयर करना चाहूंगी. और वो स्टोरी एक माइकल जॉर्डन नाम के लड़के की है जिसका जन्म 1963 में हुआ था. वो एक गरीब फैमिली से बिलोंग करता था. उसके पिताजी की इनकम बहुत कम थी और कुछ 10-12 साल का होने पर एक दिन उसके पिताजी ने उससे कहा, बेटा माइकल इधर आओ. माइकल ने कहा, जी पापा.
जब माइकल आए तो माइकल को पिताजी ने एक टी शर्ट दी और कहा माइकल ये कितने की हो सकती है? तो माइकल ने कहा पापा $1। तो पापा ने कहा कि अब इसे $2 की बेच के बताओ, इसे $2 में तुम्हें जाकर बाजार में बेच कर आना है। तो माइकल ने ये नहीं सोचा कि मैं $1 की टी शर्ट को $2 में कैसे बेचूंगा, बल्कि उन्होंने ये सोचा कि मैं ये कैसे कर सकता हूँ। उन्होंने उसे पॉजिटिव वे में लिया। तो यही चीज हमारे साथ भी होती है, हम कोई भी चीज को नेगेटिव में ले लेते हैं, बुरा ही सोचने लग जाते हैं। तो हमें उससे निकलना है, हमें हर चीज को पॉजिटिव में लेना है, चाहे वो कुछ भी हो। जब तक हम अच्छी सोच रखेंगे तब तक हमारे साथ अच्छा ही होगा। तो हमेशा पॉजिटिव थिंकिंग करें। तो जब पिताजी ने माइकल से कहा कि जाकर अब इसे $2 की बेच कर आओ, तो माइकल सोचने लगे कि अब मैं क्या करूं, अब मैं क्या करूं। तो माइकल ने बड़े अच्छे से उस टी शर्ट को साफ सुथरा किया, उसे प्रेस किया, थोड़ा शाइनिंगदार बनाया और वो बाजार लेके जब वो गए तो जब वो बाजार गए तो उन्हें 8 घंटे लग गए वो $2 की टी शर्ट बेचने में। 8 घंटे तक वो धूप में, कड़ी धूप में खड़े रहे और कैसे भी करके उन्होंने वो $1 की टी शर्ट $2 में बेच दी। बड़े खुश हुए जब बिक गई टी शर्ट, तो घर आए और पिताजी को $2 हाथ में दिया और कहने लगे पिताजी मैंने आपकी टी शर्ट जो थी वो $2 में बेच दी। पिताजी बड़े खुश हुए, पिताजी वहां से चले गए। कुछ दिन बीत गए, 2-4 दिन बाद दोबारा मतलब दोबारा माइकल को पिताजी ने बुलाया कि माइकल बेटा इधर आ। माइकल बोले जी पापा। जब माइकल आया तो माइकल को वापस से पिताजी ने एक टी शर्ट दिखाई, कहने लगे कि ये कितने की है? तो माइकल कहने लगे $1। तो पिताजी कहने लगे कि अब इस $1 की टी शर्ट को तुम्हें $20 में बेचना है। तभी भी माइकल ने ये नहीं सोचा कि अरे ये कैसे कर सकता हूँ मैं, बल्कि उन्होंने ये सोचने लगे कि अब ये कैसे करूं, मैं क्या करूं इसके साथ जिससे ये $1 की टी शर्ट में $20 में बेच सके। बहुत सोचा, बहुत सोचा, बहुत सोचा। उसके बाद वो अपने एक फ्रेंड के घर गए और वहां से कुछ स्टिकर्स ले कार्टून के, और उन्होंने वो स्टिकर्स जो थे जो टी शर्ट थी उस पर उन्होंने पेस्ट कर दी, पूरी अच्छे से टी शर्ट पे स्टिकर्स लगा दिए और जाकर एक बड़ी सी स्कूल के सामने खड़े हो गए। ऐसे स्कूल जहाँ पर सिर्फ अमीरों के बच्चे पढ़ा करते थे, अच्छे अच्छे बच्चे जिनके माँ बाप के पास बहुत सारे पैसे होते थे वहीं जाकर वहाँ उस स्कूल में जाकर पढ़ा करते थे। तो माइकल उस स्कूल के बाहर जाकर खड़े हो गए, बहुत काफी देर तक खड़े रहे। जब स्कूल छूटी, बच्चे आए तो उनमें से किसी एक बच्चे ने जिद करी अपने पिताजी से कि पिताजी मुझे ये टी शर्ट चाहिए, पिताजी मुझे ये टी शर्ट चाहिए। तो जब पिताजी ने देखा कि ये टी शर्ट उसे चाहिए तो पिताजी ने वो टी शर्ट खरीद ली, और $1 में नहीं $20 में बराबर खरीदी, और $5 उस माइकल को टिप भी दिए। माइकल बड़े खुश हुए, $25 लेकर वो घर पर गए, पिताजी को $25 दिखाए, बड़े खुश हुए पिताजी। तो उस माइकल को शाबाशी दी और पिताजी चले गए। 1-2 दिन और बीत गए, पिताजी जब तीसरी बार आए तो पिताजी ने माइकल को फिर बुलाया, माइकल बेटा इधर आओ। माइकल आए, कहने लगे जी पापा। माइकल को पिताजी ने एक और टी शर्ट दी और कहा ये कितने की होगी? तो माइकल ने कहा ये $1 की होगी। तो माइकल को पिताजी ने कहा कि अब इसे तुम $200 में बेच के दिखाओ, $200 में तुम इसे बेचकर दिखाओ। जब ऐसे कहने लगे तो वापस से माइकल सोचने लगे कि मैं क्या करूं कि मैं इस $1 की टी शर्ट को $200 में बेच सकूं। अब इतना ज्यादा पैसे में बेचना एक इतनी सस्ती टी शर्ट को थोड़ा मुश्किल था, लेकिन इम्पॉसिबल नहीं था। उन्होंने अपना दिमाग लगाना शुरू कर दिया, काफी देर तक वो सोचते रहे। फिर अचानक उन्हें याद आया कि हॉलीवुड की एक खूबसूरत एक्ट्रेस फराह आने वाली हैं, और वो ट्रेन पकड़े और सीधा शहर पहुंच गए। जब प्रेस कॉन्फ्रेंस में वो हॉलीवुड की खूबसूरत एक्ट्रेस आई तो उन्होंने भीड़ में से कैसे भी जाकर, उन्हें लोग जाने नहीं दे रहे थे अंदर, वो कैसे भी घुस घुस के अंदर जा पहुंचे और उनसे मतलब कहने लगे कि मुझे
آپ کا آٹوگراف چاہیے ہی چاہیے, آپ کا آٹوگراف مجھے اس ٹی شرٹ پر چاہیے چاہیے. وہ ایکٹریس ان کو نہ نہیں کر پائی اور انہوں نے ایک خوبصورت سا آٹوگراف اس ٹی شرٹ پر دے دیا. وہ ٹی شرٹ لے کر واپس بازار گئے, بازار پہ ایک چھوٹا سا اسٹال لگایا اور اس اسٹال میں پر زور زور سے چلانے لگے اور کیا کہنے لگے کہ ہالی ووڈ کی خوبصورت ایکٹریس فرح کا خوبصورت سا آٹوگراف والی ٹی شرٹ $2,000 کی, $2,000 کی, $200 کی, سوری ہاں $200 کی. جب ایسا $200 لوگوں نے سنا تو لوگ اکٹھا ہو گئے. لوگوں کو اکٹھا ہونے 2 سیکنڈ بھی نہیں لگے, سارے لوگ وہاں پر جمع ہو گئے کہ ارے $200 کی ٹی شرٹ, $200 کی ٹی شرٹ. تو جب اس ایکٹریس کا آٹوگراف دیکھا تو سب لوگوں نے قیمت بڑھا دی. میں $300 دوں گا, مجھے یہ ٹی شرٹ دے دو. پھر دوسری جگہ سے آواز آئی میں $400 دوں گا, مجھے یہ ٹی شرٹ دے دو. اور الگ جگہ سے آواز آئی کہ میں $500 دوں گا. پھر کسی نے کہا $1,000 دوں گا. ایسے ایسے چلتا رہا اور بیچ میں سے ایک آواز آئی کہ میں $2,000 دوں گا, یہ ٹی شرٹ تو میں ہی لے جاؤں گا. جب ایسی آواز آئی تو انہوں نے $2,000 میں وہ ٹی شرٹ بیچ دی. جب گھر پر آئے تو جب پتا جی کو $2,000 دیے, کہ پتا جی نے تو صرف $200 کہا تھا بٹ وہ لے کر کیا آئے $2,000. جب لے کر آئے تو پتا جی کے آنکھ سے آنسو آ گئے اور پتا جی نے مائیکل کی پیٹھ تھپ تھپاتے ہوئے کہا کہ مائیکل تم اب کچھ بھی کر سکتے ہو, اب تمہیں ایسا نہیں کہ تم کچھ نہیں کر سکتے, تم ہر چیز کر سکتے ہو. کیونکہ وہ چیز مائیکل میں انہوں نے دیکھ لی تھی. تو ایسے ہی ہمیں کرنا ہے, ہمیں بھی کوئی بھی چیز کرتے ٹائم یہ نہیں سوچنا ہے کہ ارے مطلب یہ چیز میں نہیں کر سکتی, یہ چیز میں نہیں کر سکتا, یہ چیز بہت میرے لیے صحیح نہیں. ہر چیز کرو جس میں تمہیں انٹرسٹ ہو, جو چیز تم کرنا چاہتے ہو, جو چیز تم اچھے سے کر سکتے ہو, ایسی چیز کرو جو تم کر سکتے ہو. تو ابھی یہ ہمارا پہلا پوائنٹ تھا, کیا تھا؟ بلیو, بہیو, بگیٹ. بلیو, بہیو, بگیٹ. سوچو, کرو اور پاؤ, سوچو, کرو, پاؤ. اور میں نے آپ کو بتا دوں کہ مائیکل جارڈن وہ شخص تھا جسے باسکٹ بال کا آج گاڈ مانا جاتا ہے, جسے بھگوان مانا جاتا ہے باسکٹ بال کا, جو آج باسکٹ بال کا چیمپئن ہے, یہ وہ مائیکل جارڈن تھا. اس کے بارے میں کبھی مت بھولنا. اس کے بعد ہم دوسرے پوائنٹ پر آتے ہیں جو ہے ہمارا پازیٹیو مینٹل ایٹیٹیوڈ. اب یہ اسی سے ریلیٹڈ ہے کیونکہ میں نے آپ کو بیچ میں بتا دیا کہ ہمیں پازیٹیو سوچ رکھنے کی زیادہ ضرورت ہے. ہم کبھی بھی, ہمیں اگر ٹیچر مار بھی دیتے تو ہم نیگیٹو وے میں لے لیتے, کیا یہ ٹیچر مارتے رہتے ہیں, لیکن وہ کیوں مار رہے ہیں اس کی ڈیپتھ میں جانا ہمیں زیادہ ضروری ہوتا ہے. وہ کیوں بول رہے ہیں, ہمارے پیرنٹس ہمیں کیوں بولتے ہیں, اس کی ڈیپتھ میں جانا ضروری ہے. ہمارے اسٹوڈنٹس, ہمارے فرینڈس ہمیں چڑھاتے ہیں تو وہ کیوں چڑھاتے ہیں, اس کی ڈیپتھ میں جانا زیادہ ضروری ہے. یہ نہیں کہ ہاں انہوں نے مجھے کچھ بول دیا تو وہ برے ہیں, نہیں بالکل نہیں, ایسا بالکل نہیں سوچنا ہے. جو بھی اسٹوڈنٹ ایسا سوچتے ہیں وہ بالکل غلط ہے اس چیز میں. ہمیشہ اسے پازیٹیو وے میں لو. اگر کوئی تمہیں مارا بھی ہے نا تو بھی اسے پازیٹیو وے میں لو. کیوں ایسا, کیوں, خود سے سوال پوچھو, ایسا کیوں, کیا میری غلطی تھی, اگر تھی تو اسے سدھارو. یہ نہیں کہ میں سامنے والے پہ بلیم کروں کہ وہ غلط ہے, نہیں, میرے اندر کچھ کمی تبھی مجھے ایسا ہوا ہے نا. تو اپنے اندر جو بھی چیزیں ہیں اسے ٹھیک کرو, اسے سدھارو, اچھے سے اچھی چیز کرنے کی کوشش کرو, پازیٹیو تھنکنگ ہمیشہ کرو. اب کبھی کبھی ایسا سوال بھی سامنے آتا ہے, جب ایک بار میں یہ کلاس میں بتا رہی تھی تو بہت سے بچے مجھے ایسے بھی پوچھ رہے تھے کہ مطلب بہت سارا رسپانس آتا ہے, جو آجو باجو کے فرینڈس ہوتے ہیں اور کوئی پڑوسی وغیرہ ہوتے ہیں, وہ ہمیشہ ہمیں نیگیٹو بولتے رہتے ہیں نا. ہم اچھا کریں تو وہ اچھا نہیں بولتے, لیکن برے میں ہمیشہ آگے کھڑے ہوتے ہیں اور ہمیں برا بولتے ہیں. تو اس کے لیے میرے پاس ایک ایگزامپل ہے آپ لوگوں کے لیے. وہ ایگزامپل یہ ہے, ہلو ہلو, हॅलो, हा येतोय आवाज काय ना. ओके ओके, मला वाटलं येत नाही का. हा, हाँ कंटिन्यू तो चालू ठेव. हा, हाँ तो उसके लिए मेरे पास एक बहुत ज़्यादा अच्छा एग्जाम्पल ये है कि आप अगर अपने घर की सारी लाइट बुझा दो, आप अपने घर की सारी लाइट को बुझा दो, घर में इस कदर अंधेरा हो जाए कि आपको कुछ ना दिखाई दे, तो जो वो अंधेरा होता है ना वो नेगेटिव लोग होते हैं और उनकी नेगेटिव सोच होती है ना. लेकिन अगर हमें उसे अंधेरे को हटाना हो, अगर उस अंधेरे को हमें खत्म करना हो तो हम क्या करेंगे,
सोचो जरा हम क्या करेंगे, हम कमरे की लाइट ऑन कर देंगे, है ना, जिससे वो सारा अंधेरा जो है खत्म हो जाएगा, हट जाएगा। हमें जो भी घर में अंधेरा था वो सारा नष्ट हो जाएगा और उजाले से कमरा भर जाएगा, है ना। तो ऐसे ही करना है। जितने भी लोग हमारे माइंड में जो है नकारात्मक सोच डालते हैं, हमें उस नकारात्मक सोच से बचने के लिए अपने माइंड में इतनी पॉजिटिविटी भरनी है, इतनी पॉजिटिव सेंटेंस भरनी है, इतनी पॉजिटिव एनर्जी भरनी है कि जितनी भी नेगेटिव चीजें हैं, जितनी भी खराब चीजें हैं, वो सारी नष्ट हो जाए। अच्छी चीजों से ही बुरी चीजों पर मात किया जा सकता है। तो जितने भी स्टूडेंट मुझे सुन रहे हैं वो ये चीज जरूर करें, हर चीज को अच्छे से सही तरीके से लेना शुरू कर दे, पॉजिटिविटी लाए खुद में। चाहे कुछ भी हो जाए, तुम फेल क्यों ना हो जाओ एग्जाम में, निराश नहीं होना। फेल इसलिए हुए हो ताकि तुम अच्छा कुछ कर सको। मैं आपको बता दूं कि मैं जब 9th स्टैंडर्ड में थी, मेरा शुरुआत के 6 महीने बहुत खराब गए थे। हालांकि मैं ऐसा था कि अगर मेरे 1 नंबर भी कम आते तो मैं फेल हो जाती। पासिंग मार्क्स 14 होते हैं और मुझे 13 ही मिले थे। बट जो सेकेंड पेपर होता है मैथ्स का और साइंस का, उसमें मुझे 1 मार्क्स एक्स्ट्रा मिल गए थे, उस वजह से मैं बच गई थी। तो ऐसा होता है। तो उस वक्त अगर मैंने सोचा होता अरे मैं कर ही नहीं सकती, ये तो बहुत मुश्किल है, मैं नहीं कर सकती, तो क्या मैं ला पाती 90+? नहीं ला पाती, बिल्कुल नहीं ला पाती इनफैक्ट। लेकिन उस वक्त मुझे ऐसा लगा कि नहीं, मुझे करना है, इतने मार्क्स से मेरा कुछ नहीं होने वाला। मेरे मम्मी पापा को, मेरे जितने भी घर में फैमिली मेंबर है, जितने भी टीचर्स है जिनके टच में मैं, सबने मुझे मतलब मुझ पर उनको एक अलग विश्वास था कि मैं कर सकती हूँ। तो जब सबको विश्वास है तो मैं खुद क्यों नहीं विश्वास रख सकती, मैं खुद क्यों नहीं वो चीज कर सकती। देखो, इसके लिए भी एक मैं बताना चाहूंगी कि अगर सब मुझे गलत बोलते हैं, हाँ, सब मेरे विरोध में है, सब मुझे गलत बोलते हैं, तो गलत मैं नहीं हूँ, गलत सब लोग हैं। लेकिन अगर उनके जैसी सोच मेरी भी है कि हाँ मैं गलत हूँ, मैं ये चीज नहीं कर सकती, मैं जिंदगी में ये अचीव नहीं कर सकती, मैं इसमें बहुत लो हूँ, इसमें डम हूँ, तो इसमें गलती लोगों की नहीं, इसमें गलती मेरी खुद की है, क्योंकि मेरी वैसी सोच है कि मैं कुछ नहीं कर सकती। तो हमेशा ये सोचे कि आई एम द बेस्ट। आप लोगों को पता होगा, मोहम्मद अली नाम का बॉक्सर है, वो हमेशा हर एक पंच पे कहता है आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट, और वो सबसे नंबर 1 बॉक्सर है। सो हमेशा अपने आप को रिमाइंड कराए कि आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट। बोलने का मतलब या होने का मतलब ये नहीं है कि आप में अहंकार आ जाए, ध्यान देना मेरी इस बात को। आप बेस्ट होने का मतलब ये नहीं कि आप में अहंकार आ जाए, हमेशा अहंकार को अपने से दूर रखना, ताकि क्योंकि जब अहंकार साथ में आ जाता है और आई एम द बेस्ट वाली फीलिंग साथ में आ जाती है तो इंसान नीचे आ जाता है, इंसान उठ नहीं पाता। और उठना किस पे डिपेंडेंट होता है? हमारे खुद पे। हम क्या चाहते हैं, हम यहीं रहना चाहते हैं जिंदगी में या आगे बढ़ना चाहते हैं? तो अगर आगे बढ़ना है तो अहंकार को पीछे छोड़ना पड़ेगा, बुरी चीजों को पीछे छोड़ना पड़ेगा, अच्छाई का साथ पकड़ना पड़ेगा, अच्छी चीजों का साथ पकड़ना पड़ेगा, तब हम जिंदगी में आगे बढ़ सकते हैं, तब हम कुछ कर सकते हैं। और हमेशा जो माइंड को है ना, उसे पॉजिटिव चीजों की याद दिलाते रहो, रोज एक एक सुविचार पढ़ लिया करो, रोज एक एक बोध कथा है। आप मोबाइल मुझे लगता है सब यूज करते होंगे, क्योंकि अभी तो ऑनलाइन सारी चीजें चल रही है, तो मोबाइल तो सभी यूज करते होंगे। आपके पास मोबाइल है, 10 मिनट निकालो, 10 मिनट नहीं हो सकते 5 मिनट निकालो, 5 मिनट नहीं तो 2 मिनट निकालो, 2 मिनट में आधी बोध कथा देख लो, एक सुविचार पढ़ लो, जो हो सकता है वो करो, अच्छी चीजों पे फोकस करो और बुरी चीजों को माइंड से निकाल दो। तीसरा पॉइंट है मेरा, फोकस ऑन योर गोल। इसके पहले मैंने एक पॉइंट सबके साथ शेयर किया था, वो था सेट योर गोल एंड प्लान योर लाइफ। मैंने उसमें ये बताया था कि अपना गोल सेट कैसे करना है। आज मैं बताऊंगी अपने गोल पे हम फोकस कैसे करें। थोड़ा सा रिमाइंड भी कराती हूँ ताकि जो जिन बच्चों को नहीं पता है उन्हें पता भी चल जाए। सेट योर गोल, अपना एक गोल सेट करो। अभी मैं मान के चलती हूँ कि अगर आपका गोल है 10th में अच्छे मार्क्स लाना, ये गोल तो नहीं है वैसे, लेकिन अभी फिलहाल आपके हिसाब से मैं ये स्टार्ट कर रही हूँ कि आपका गोल है 10th में अच्छे परसेंटेज लाना, मीन्स 90+।
یا پھر آپ کے کیٹیگری کے حساب سے. اوکے, ویسے لائف میں بہت زیادہ چیزیں ہوتی ہیں اچیو کرنے کے لیے. آپ ہر کچھ اچیو کر سکتے ہو اگر آپ کے اندر وہ انرجی ہو, آپ کے اندر وہ ایک وشواس ہو, ایک جنون ہو, ایک طاقت ہو, ایک جد ہو, تو آپ جو چیزیں آپ چاہتے ہو وہ اچیو کر سکتے ہو. لیکن رہی بات ابھی 10th کے حساب سے, کیونکہ ابھی آپ 9th میں ہو, تو جب 10th میں جاؤ گے تو آلویز آپ سب کا یہی ہوگا کہ مجھے اچھے مارکس لانے ہیں. تو اس حساب سے میں بول رہی ہوں. تو ابھی فی الحال آپ کے کتنے مارکس آتے ہیں اسے دھیان میں لو. کتنے آتے ہیں؟ آپ 30% لاتے ہو, 40% لاتے ہو, 50% لاتے ہو, 80% لاتے ہو, وہ مارکس کو اپنے دھیان میں رکھو اور اس سے بیٹر کرنے کی کوشش کرو. اس سے بیٹر کرنے کی کوشش کرو, جتنا آپ بیٹر ہو سکے اتنا کرو. ڈاؤٹ ہے ٹیچر سے پوچھو. ایک بات میں آپ کو کہہ دوں کہ جو بھی بچہ ٹیچر سے ڈرتا ہو, نہیں پوچھتا ہو, تو ایسا بالکل مت کرو, کیونکہ ایسے کرنے سے نقصان تمہارا ہی ہوگا. ٹیچر کو نہیں پتا ہوتا ہر ایک بچے کے من میں کیا چل رہا ہے. ٹیچر خود میں ایک بیسٹ پڑھا رہے ہوتے ہیں, ان کے نظریے میں وہ بیسٹ پڑھا رہے ہوتے ہیں, اور obviously پڑھا رہے ہوتے ہیں کیونکہ آدھے سے زیادہ بچوں کو سمجھتا ہے ان کی باتیں. بس کچھ کچھ بچے رہ جاتے ہیں جن کو سمجھنے میں زیادہ ٹائم لگتا ہے, جنہیں سمجھنے کے لیے ایکسٹرا ایفرٹ کی ضرورت ہوتی ہے. تو وہ چیز ٹیچرس کو کیسے معلوم پڑے گی؟ جب آپ ٹیچر سے بولو گے, ان سے بات کرو گے, ان سے اپنی پرابلم شیئر کرو گی کہ ٹیچر مجھے اس چیز میں پرابلم ہے, مجھے یہ چیز نہیں آ رہی ہے, مجھے ایسے آپ پڑھا دو, یا مجھے یہ پرابلم کا حل نہیں آ رہا, آپ اس پرابلم کا حل دے دو. تو جب آپ ٹیچر سے کانفیڈنٹلی اچھے سے بات کرو گے, ان کو سمجھو گے, وہ آپ کو سمجھیں گے, تب آپ کی انڈرسٹینڈنگ پاور بڑھے گی اور تب آپ کے پڑھائی میں بھی امپروومنٹ ہوگی. ہاں, اب رہی بات کی بہت سے بچے ہوتے ہیں کہ ٹیچر سے ڈرتے ہیں, نہیں جاتے, میں بھی ڈرتی تھی. لیکن ہم سب کے لائف میں نا سارے ٹیچرس میں سے کوئی ایک ٹیچر ہوتے ہیں, ایک ٹیچر ہوتے ہیں جو جن سے ہم کھل کے بات کر پاتے ہیں, جن سے ہم اپنی پرابلم شیئر کر پاتے ہیں. تو آپ ان کو جا کر بتائیے. آپ کے جتنے بھی سبجیکٹ کے کوئریز ہیں نا, آپ ان کو جا کے بتائیے, ان سے شیئر کیجیے, ان سے مطلب سجھاؤ لیجیے کہ میں آپ کیا کروں, مجھے یہ چیز نہیں آ رہی, میں کیا کروں. تو مجھے تو نہیں لگتا کہ ایسے کوئی بھی ٹیچر بولیں گے کہ نہیں جس کا سبجیکٹ ہے آپ اسی سے جا کے پوچھو. ہر ٹیچر سولوشن دینے کو تیار ہوتے ہیں, بس ہمیں ایفرٹ ڈالنے کی ضرورت ہوتی ہے. تو اپنا ایفرٹ ڈالیں, اپنا جو ہے گول سیٹ کریں. اگر تم کو نہیں پتا کہ میرا گول کیا ہے ان فیوچر 10th کے علاوہ, اگر تم کو نہیں پتا کہ میں کیا کرنا چاہتی ہوں آگے جا کے, مجھے پتا ہی نہیں کہ میں کس چیز میں اچھی ہوں, تو ایک پیپر پینسل لو اور گھر کے سارے ممبرس سے پوچھو کہ ان کو تم میں کیا اچھا لگتا ہے. ان سے پوچھو کہ میں ایسی کون سی چیز کر پاتی ہوں جو سب سے اچھا کر لیتی ہوں, اور تم کو بھی مجھ میں وہ چیز پسند ہے. تو وہ تم کو بتائیں گے. ہر کوئی الگ الگ بتائے گا. ہو سکتا ہے سیم بتائے, کیونکہ آپ وہ چیز زیادہ پریفر کرتے ہو, تو سیم بھی بتا سکتے, الگ الگ بھی بتا سکتے. تو جو سوال کا جواب زیادہ آئے گا نا, تو آپ سمجھ لینا آپ اس میں سب سے بیسٹ ہو, اور اسی کو اپنا گول بنا لینا. اور جو آپ کو پسند ہے اس کو اپنا گول بنائیں, تاکہ کیونکہ جو چیز ہمیں پسند ہوتی ہے نا, ہم اس میں زیادہ ایفرٹ ڈالتے ہیں, زیادہ محنت کرتے ہیں, زیادہ اس میں اچھا کرنے کی کوشش کرتے ہیں, کیونکہ ہمیں وہ چیز پسند ہوتی ہے. جو چیز پسند نہیں ہوتی, ہم اس میں من نہیں لگتا ہمارا, ہم مطلب مجبوری میں ایسے کرتے ہیں. تو ایسی چیزوں کو اپنا گول مت بناؤ جس میں تمہاری مجبوری ہے, ایسی چیزوں کو اپنا گول بناؤ جس کو کرنا تمہیں پسند ہے. ابھی ایگزامپل کے طور پہ میں اگر بتاؤں کہ سچن تندولکر, اگر وہ کچھ اور کرتے, دو چیزوں کو لے لیتے ہیں ہم, سچن تندولکر اور لتا منگیشکر جی. اگر میں نے مائک جو ہے اگر سچن تندولکر جی کے ہاتھ میں پکڑا دیتے, اور بیٹ جو ہے وہ لتا منگیشکر جی کے ہاتھ میں پکڑا دیتے, تو کیا وہ دونوں ان چیزوں میں اچھا کر پاتے؟ مجھے نہیں لگتا کر پاتے, کیونکہ ان کی ایک اپنی اسپیشلٹی ہے کہ لتا منگیشکر جی سنگنگ میں اچھا کر سکتی ہے, اور سچن تندولکر جی جو ہے وہ میچ میں اچھا کھیل سکتا ہے. کیونکہ یہ ان کی ایک آوڑ بولتے ہیں نا, ایک انہیں پسند ہونا. اگر ہمیں پسند ہے تو ہم اس میں دن رات کام کریں گے, ہمیں کوئی روکے گا تو بھی ہم کام کریں گے, کیونکہ وہ چیز ہمیں پسند ہے. جو چیز پسند ہے آپ لائف میں اسی کو پریفر کیجیے, اسی کو آگے
बढ़ाइए ताकि आप सक्सेस हो सके, क्योंकि कई बार ऐसा होता है जो स्टूडेंट्स होते हैं या कोई भी लोग होते हैं तो वो ऐसी चीज को चूज करते हैं जो टफ होती है। ये नहीं कि मतलब मुझे आती है तो मैं करूँ, बल्कि वो सोचते हैं कि जो मतलब अलग ही करूँ। लेकिन कभी कभी क्या होता है, अलग करने के चक्कर में वो चीज कर नहीं पाते हैं, और जब वो फेलियर का सामना करते हैं तो फिर उनका जो कॉन्फिडेंस लेवल है बहुत डाउन हो जाता है, और फिर वो दोबारा खड़े होने की हिम्मत नहीं कर पाते। तो ऐसा नहीं करना है। अपने कॉन्फिडेंस लेवल को हमेशा अप रखने के लिए जो चीज़ तुमको सबसे अच्छी आती है उसे अपना गोल बनाओ और उस पर काम करने की कोशिश करो, फिर चाहे कुछ भी हो जाए। और एक और बात कहना चाहूंगी, डोंट चेंज योर गोल अगेन एंड अगेन। बार बार अपने गोल को चेंज नहीं करना। अभी एग्जाम्पल के लिए मैं आपको बताती हूँ, जिस जिस एग्जाम्पल से सारे स्टूडेंट को समझे। अगर मैंने समझ लीजिए मैंने 90 का गोल बना लिया है कि मुझे 10th में 90 प्लस चाहिए, हाँ, और बाद में मैं 90 से मेरी स्टडी अच्छी नहीं चल रही है तो मैंने 90 से डायरेक्ट 80 प्लस कर दिया कि नहीं अब मैं मुझे 80 प्लस लाना है, 90 प्लस नहीं लाना, 80 प्लस लाना है। फिर कुछ और प्रॉब्लम आई तो मैंने 70 प्लस कर दिया। फिर बाद में थोड़े दिन बाद मेरी पढ़ाई अच्छी हो गई तो मैंने वापस 80 प्लस कर दी, फिर 90 प्लस कर दी। ये कभी नहीं करना। अगर तुमने 90 सेट किया तो 90 ही सेट रहने दो, और वैसा ही एफर्ट डालो। जैसा एफर्ट डालोगे वैसा आउटपुट निकल के आएगा। जितनी मेहनत करोगे उतना अच्छा रिजल्ट मिलेगा। जड़ें जितनी मजबूत होगी उतना ही फल अच्छे मिलेंगे। तो इसीलिए अपने गोल को बार बार नहीं चेंज करना है, एक गोल पे सेट रहने देना। अगर हम ऐसा बोले कि मैं डॉक्टर या फिर इंजीनियर बनूंगी तो ये थोड़ी ना कोई बात हो गई। आपको बोलना है मैं डॉक्टर ही बनूंगी या बोलना है मैं इंजीनियर ही बनूंगी, दोनों में से कोई एक ही चूज करना है। ये तो मैं बहुत एग्जाम्पल दे रही हूँ, इसका मतलब ये नहीं आपको डॉक्टर इंजीनियर ही बनना है। आपको जो चीज़ में दुनिया में बहुत सारी चीज़ें करने के लिए, सिर्फ डॉक्टर इंजीनियर नहीं, बहुत सारी चीज़ें हैं करने के लिए जो आप कर सकते हैं, और उसमें अच्छा अपना नाम जो है रोशन कर सकते हैं, अपने माँ बाप का नाम रोशन कर सकते हैं। तो ऐसी चीज़ें करें। कोई कोई ड्राइंग में ज़्यादा अच्छे होते हैं, कोई कोई क्राफ्ट में ज़्यादा अच्छे होते हैं, कोई कोई भाषण में ज़्यादा अच्छे होते हैं, कोई कोई कढ़ाई में ज़्यादा अच्छे होते हैं। सबके अंदर एक अलग अलग, कोई कुकिंग में ज़्यादा अच्छे होते हैं तो कुकिंग में भी जो जा सकता है वो भी एक अच्छी पोजीशन जो है पा सकता है। तो कोई भी काम छोटा बड़ा नहीं है, बस करने आपको सबसे अच्छा आना चाहिए वो काम। आपके जैसा वो कोई काम कर ही नहीं सकता, ऐसा होना चाहिए। तो आप उसमें बेस्ट हो तो आप कुछ कर सकते हो। अगला पॉइंट है हमारा आइडेंटिफिकेशन ऑफ डिस्ट्रैक्शन। सबसे बड़ा अगर डिस्ट्रैक्शन मेरी नज़र में कुछ है तो वो है सोशल मीडिया। क्योंकि सोशल मीडिया होने से क्या हो रहा है पता है। अभी मैं खुद की भी बात करना चाहूँगी क्योंकि अभी मेरे हाथ में मोबाइल आ चुका है। अभी ऑब्वियसली 10th हो चुकी है, 11th में मम्मी पापा ने मोबाइल दिए हैं। तो कभी कभी ऐसा होता है कि मैंने सोच रखा होता है कि मैं अभी जाऊँगी और मैं पढ़ूंगी, बट जब मोबाइल हाथ में होता है तो एक नोटिफिकेशन आया मैंने चेक किया, फिर व्हाट्सएप पे कुछ मैसेज आया चेक किया, फिर इंस्टाग्राम पे आया फिर चेक किया। ऐसे कर करके हमारा 10-15 मिनट मोबाइल में बर्बाद हो जाता है। तो ये चीज़ होने से रोकना है हमें। तो उसके लिए एक सॉल्यूशन है मेरे पास। वो सॉल्यूशन ये है कि अपने मोबाइल में डू नॉट डिस्टर्ब का एक वॉलपेपर लगा दो कि जब भी तुम खोलो ना तो तुम्हें पता चल रहा है, तुम्हें एहसास हो कि नहीं मुझे पढ़ाई करना, और आप तुरंत वो छोड़ के पढ़ाई पे बैठो। जितना हो सके मोबाइल से दूर रहो। डिसाइड कर लो कि दिन में मैं सिर्फ 2 घंटा मोबाइल चलाऊंगी या दिन में मैं सिर्फ 1 ही घंटा मोबाइल चलाऊंगी। ये चीज ठान लो कि मैं दिन में सिर्फ 2 नोटिफिकेशन चेक करूंगी, एक मैसेज चेक करूंगी। ऐसे सब ठान लो। मैं जितना कम मोबाइल से जितना तुम दूर रहोगे। हालांकि मोबाइल एक अच्छा जरिया है अच्छे से मतलब पढ़ाई करने का, क्योंकि बहुत सारी चीजें हैं, क्वेरीज होते हैं हमारे जो मोबाइल से। अभी तो फिलहाल ऑनलाइन में मोबाइल की कुछ ज्यादा जरूरत हो रही है। मैं ऑनलाइन की क्लासेस छोड़ के बात कर रही हूँ, ओके। कि ऑनलाइन के लिए तो हमें 2-3 घंटा वक्त देना ही पड़ता है मोबाइल से, लेकिन अगर अदरवाइज भी हम जो मोबाइल चलाते रहते हैं तो उससे हमें कम करना है। उसे ओवरकम करने के लिए हमें ऐसे कुछ चीज़ों को ध्यान देना है जिससे हम मोबाइल कम करें। और आप सीधा ऐसे करो कि मतलब आपने 1 घंटा मोबाइल चलाया, आपकी क्लासेस हो गई, आप सीधा अपना मोबाइल अपने पेरेंट्स को दे दो।
पेरेंट्स को दे दोगे तो आप वापस दोबारा मांगने के लिए सोचोगे। मम्मी मम्मी को दे दिया, अब मम्मी तो देंगे नहीं जल्दी, तो आप क्या करोगे? पढ़ने में ध्यान लगाओगे। जितना हो सके मोबाइल से दूर रहो। अच्छी चीजें भी हैं, लेकिन अच्छी चीजों से ज्यादा हमारा टाइम पास सोशल मीडिया पे इधर उधर में हो जाता है, तो उनसे बचने के लिए ये सारी चीजें फॉलो करना जरूरी है। अब मेरा कैसा है कि मैं व्हाट्सएप है मैं डिलीट नहीं कर सकती, इंस्टाग्राम है नहीं डिलीट कर सकती, उसमें सारे फोटोज है। तो ऐसे करना है कि मतलब अ, आपको अगर मैं बता दूं तो मैंने डू नॉट डिस्टर्ब का इंस्टाग्राम पे वो लगा दिया हुआ है, लॉक लगा दिया हुआ है, जिससे मैं जब टाइप करती हूँ ना लॉक, तो ही मेरे को पता चल जाता है। मतलब मैं टाइप करके ही आधा छोड़ के वापस आ जाती हूँ। नहीं, अभी मुझे ये टाइम नहीं है, अभी मुझे इस पर टाइम अपना वेस्ट नहीं करना है। और ये चीज़ मैंने कुछ 4-5 दिनों से स्टार्ट की है, उसके पहले से नहीं किए। तो क्योंकि ये मुझे रियलाइज हुआ है कि ज़्यादा टाइम मेरा मोबाइल में वेस्ट हो रहा है, तो आई थिंक सबका हो रहा होगा। बहुत से बच्चे ऐसे हैं जो परेशान हो रहे होंगे कि मुझे अच्छे मार्क्स भी लाने हैं, लेकिन जब मोबाइल हाथ में आता है तो वो सारी चीजें भूल जाते हैं। तो ऐसे नहीं करना। हम चाहते हैं मन से कि हमें अच्छा मिले, लेकिन मोबाइल आने की वजह से हम थोड़ा सा कंफ्यूज हो जाते हैं, डिस्ट्रैक्शन हो जाता है। तो मोबाइल से दूर रहने की कोशिश करें, और मोबाइल के साथ साथ ऐसी चीज़ों से भी दूर रहें जो आपको डिस्ट्रैक्ट करती है पढ़ाई से। जैसे अभी कोई फ्रेंड होते हैं, है ना, तो वो बोलते हैं चलो खेलने, अरे ऑनलाइन में क्या मतलब पढ़ना है। अभी मैं आपको एक फैक्ट बताती हूँ, मेरा जो अभी साइंस का ग्रुप है उस पे आधे से ज्यादा बच्चे ऑनलाइन में सिर्फ चैट कर रहे होते हैं व्हाट्सएप पे। ऑनलाइन चालू करके उन्होंने छोड़ा होता है और सिर्फ चैट कर रहे होते हैं व्हाट्सएप पे, इंस्टा चला रहे होते हैं, एक दूसरे को मीम्स शेयर कर रहे होते हैं। ऐसा मैंने अभी मतलब रियलाइज किया है कि ऑनलाइन में बच्चे नहीं पढ़ पा रहे हैं। सब जो है बस सोशल मीडिया में ही लगे हैं। मतलब मम्मी पापा को तो ऐसा लगेगा ना कि मेरा बच्चा मेरी बच्ची पढ़ाई कर रही है, लेकिन जब आप रियल में नहीं कर रहे, आप मोबाइल चला रहे, तो क्या फायदा आपका पढ़ते हुए बैठ के। तो ये चीजों से दूर रहना। आज ही सारे स्टूडेंट खुद से प्रॉमिस करो कि जब भी ऑनलाइन क्लास चालू होगी तो सिर्फ और सिर्फ टीचर पे ध्यान देंगे, क्योंकि वो भी टीचर भी अपना बेस्ट देने की कोशिश करते हैं। वो इतना प्रिपेयर करके आते हैं कि आपको अच्छे से अच्छे, और मुझे लगता है अ, अ, जो क्लास में पढ़ाना था वो थोड़ा इजी भी था, बट ऑनलाइन में पढ़ाना बहुत मुश्किल होता है। पीपीटी तैयार करना एंड ऑल, फिर बात करना, पढ़ाना, फिर बच्चों के ऊपर ध्यान देना, ये थोड़ा मुश्किल हो जाता है ऑनलाइन क्लासेस में। और अगर ऐसे में अगर हम ध्यान ही नहीं देंगे तो बहुत गलत लगता है ये चीज़। हमें आगे जाके भी उसकी प्रॉब्लम होने वाली है। हर चीज़ में हमें डिफिकल्टी होगी कि क्या करें क्या नहीं। तो इस वजह से अपने आप से प्रॉमिस करो कि कभी भी ऑनलाइन क्लासेस में चैट नहीं करना है, सोशल मीडिया पे नहीं जाना है, सिर्फ पढ़ाई करनी है, बुक सामने रखना है, हमेशा पढ़ाई ही करनी है। ये सब लोग ठान ले। और मैंने ये भी देखा है, जब ग्रुप पर एक दो लड़कियां ऐसी भी हैं कि उन्हें बताती हैं कि अभी क्लास चालू है तो तुम मतलब चैट मत करो, पढ़ो, तो वो जो बच्चे हैं वो उन्हीं को सुना देते हैं कि मतलब तुम अपना काम करो, तुम्हें चाहिए तो तुम अपने जाके पढ़ो। तो देखो, कोई तुम्हारे उसमें इंटरफेयर नहीं करने आ रहा है, तुम्हारी मर्जी, तुमको जो करना करो, लेकिन एक डायरेक्शन दिखाने के लिए अगर कोई कोशिश करे तो कम से कम उसे ब्लेम मत करो। अब इसे वो नेगेटिव सेंटेंस में लिया गया, जो कि ये पॉजिटिव सेंटेंस था। तो ऐसा हमारे साथ भी होता है, नेगेटिव चीज़ों को हम बहुत ज्यादा नेगेटिव में ले जाते हैं और पॉजिटिव चीजों को तो ऑलवेज हम नेगेटिव में लेते हैं। तो हमें ऐसा नहीं करना है, पॉजिटिव चीजों को हमेशा, अच्छी चीजों को ही अपने अंदर लाने देना है, हमेशा सही सोचना है। कुछ भी हो जाए अच्छा सोचो, जितना अच्छा सोचोगे उतना अच्छा हमारे साथ होगा। तो हमारे माइंड को जितना पता चलेगा कि हम खुश है, खुश रहना भी ज्यादा जरूरी है। जितना भी टेंशन हो, पड़ा पेपर हो, कुछ भी हो, मार पड़ी हो, कुछ भी हो, हमेशा खुश रहना सीखो। और और ना मैं एक और बात बताना चाहूंगी कि जिन बच्चों के घर में ना थोड़ा मतलब टेंशन होता हो, जैसे पढ़ाई करने भी नहीं मिल रहा है एंड मम्मी पापा चिल्लाते भी है ना, तो क्या करो मालूम, जब मम्मी चिल्लाने लग जाए ना तो जाके कस के वाली हग मतलब गले लगा लो मम्मी को, और मम्मी से प्रॉमिस करो कि नहीं मम्मी मैं पढ़ती हूँ, मम्मी मैं पढ़ती हूँ। देखो मम्मी का गुस्सा कैसे शांत हो जाता है कुछ में। पापा चिल्ला रहे हो तो पापा से ऐसे हंस हंस के बात कर लो,
جتنا آپ پیرنٹس سے اچھے سے بات کرو گے اور اچھے سے انہیں ریئلائز کراؤ گے کہ آپ پڑھ رہے ہو، آپ کچھ کرنا چاہتے ہو، اپنے اندر کا جو برننگ ڈیزائر ہے وہ ماں باپ کو دکھنا چاہیے، وہ ٹیچرس کو دکھنا چاہیے، وہ اپنے فرینڈس کو دکھنا چاہیے، تب انہیں لگتا ہے ہاں مطلب یہ کچھ کر سکتا ہے۔ تو لوگ کیا کریں گے، لوگ کم شبد یوز کریں گے ہمیں مطلب نیگیٹو میں ڈالنے کے لیے، ہمیں پھر لوگ انکریج کرنے کی کوشش کریں گے۔ جب تک ہم انہیں دکھائیں گے ہی نہیں کہ ہمارے اندر کیا اچھائی ہے، تب تک انہیں تو لگے گا نا ہم میں کچھ اچھا ہے ہی نہیں، ہم مطلب کچھ یونیک کر نہیں سکتے۔ اس لیے اپنے اندر کے ٹیلنٹ کو باہر لانا زیادہ ضروری ہوتا ہے۔ اگلا ہمارا پوائنٹ ہے ریز یور اسٹینڈرڈ۔ اسٹینڈرڈ ایسا پہلی سے ہم دوسری میں آ گئے، دوسری سے ہم تیسری میں آ گئے، تیسری سے چوتھی، چوتھی سے پانچویں، اب 9th میں آ گئے، بٹ کیا ہماری انڈرسٹینڈنگ پاور اتنی بڑی ہے؟ یہ سب کو اپنے آپ سے سوال پوچھنا ہے۔ کیا ہم نے اپنے آپ میں امپروو کیا ہے؟ ہمیں پروو نہیں کرنا کسی کو، ہمیں پروو نہیں کرنا کسی کو کہ ہم اتنا گھنٹے پڑھتے ہیں، ہمیں امپروو کرنا ہے کسی کو بھی کہ ہم اتنا کر سکتے ہیں۔ ہمیں اپنے آپ میں امپروو کرنا ہے کہ ہمیں خود سے مطلب ہونا چاہیے۔ باقی لوگ کیا سوچتے ہیں، اگر ہم اس کی پرواہ کرنے لگے تو جتنا ہمیں آتا ہے، جتنا ہمارے اندر اچھائی ہے وہ بھی کم ہونے لگ جائے گی۔ تو اس وجہ سے جتنا ہو سکے خود پہ وشواس رکھیں اور خود میں امپروومنٹ کرنے کی کوشش کریں۔ آج اگر ایک دم چھوٹا اگر میں اگزامپل لوں نا آپ کو سمجھنے کے لیے، تو اگر میرے کو آج 2 کا ٹیبل یاد ہے نا، تو کل مجھے 3 کا ہو ہی جانا چاہیے، پرسوں مجھے 4 کا ہو ہی جانا چاہیے، پھر 5 کا ہو ہی جانا چاہیے۔ یہ تو میں بہت ایک دم مطلب بہت لو ایگزامپل دے رہی ہوں آپ کو، تاکہ آپ میں سے جتنے بچے ہیں سب کو سمجھ آئے کہ میں ایگزیکٹلی بولنا کیا چاہ رہی ہوں، کہہ کیا رہی ہوں، تاکہ آپ کو سمجھیں۔ اور میں ایک اور چیز بتانا چاہوں گی کہ جو بچوں کو یاد نہیں ہوتا ان سے میری ریکویسٹ رہے گی کہ آپ نا رٹا مار کے مت پڑھو، اسے دھیان سے پڑھو۔ میں نے کبھی رٹا نہیں مارا ہے، اور حالانکہ ابھی مجھے تکلیف ہوتی ہے کیونکہ میری انگلش بہت ویک ہے، اور ابھی 11th میں سائنس اسٹریم ہے میری، تو بہت دقت ہوتی ہے انگلش میں۔ خاص کر کے آپ لوگ دھیان دو اور رٹا مارنا بند کرو، جتنا ہو سکے سمجھ کے لو۔ جب آپ سمجھو گے نا تو آپ کو 5 منٹ اس میں بچ جائے گا، رٹا مارنے میں 5 منٹ ایکسٹرا لگ جاتے ہیں۔ اور پھر کبھی کبھی ایسا ہوتا ہے جب ہم پیپر میں لکھتے ہیں نا تو ہمیں یاد بھی نہیں آتا کہ ہمیں کیا کرنا ہے، یاد ہی نہیں آتا کہ اس کے بعد یہ کون سا ورڈ تھا، اس کے بعد کون سا ورڈ تھا، ہم سب چیز بھول جاتے ہیں۔ تو ایسا نہیں کرنا ہے۔ اور جب اگر ہم انڈرسٹینڈ کیے ہوتے ہیں، ہم اس چیز کو سمجھے ہوتے ہیں نا، تو ہم اپنے مرضی سے لکھ سکتے ہیں۔ بس خالی ورڈس ہمیں وہی اٹھانے ہوتے ہیں جو مین ورڈز ہوتے ہیں، جو نام ہوتے ہیں، جو الگ الگ ایک دم یونیک ورڈز ہوتے ہیں، اسے بس ہمیں پکا یاد کرنا ہوتا ہے۔ باقی جو ٹاپک ہے اس ٹاپک میں کیا چل رہا ہے بس اسے سمجھنے کی ضرورت ہوتی ہے۔ وہ جب آپ نے سمجھ لیا تو آپ آرام سے اس کا آنسر لکھ سکتے ہو۔ تو آپ کو زیادہ اس میں مطلب یاد ہی کرنا ہے، یاد ہی کرنا ہے، پھر بھول جاتے ہیں، پھر یاد کرنا ہے، پھر بھول گئے، پھر یاد کرنا ہے، ایسا نہیں ہوتا۔ ایک بار سمجھ لیا تو آپ سمجھا ہوا بہت دن تک، کافی دن تک یاد کر سکتے ہو۔ اگر آپ نے آج سمجھ لیا نا تو بیچ میں آپ نے 1 یا 2 بار ریویژن کیا تو یہ بھی بہت ہے آپ کے لیے، آپ بھولو گے نہیں جلدی وہ چیز۔ تو پلیز سمجھ کے پڑھائی کرو۔ جب پڑھائی کرنے بیٹھو تو اسٹریٹ بیٹھو، ایسے گدے پہ ٹیکا لگا کے وغیرہ ایسے نہیں بیٹھنا ہے۔ اسٹریٹ بیٹھو، اچھے سے زمین پہ بیٹھو، اسٹریٹ بیٹھو، بک لو سامنے، اور بازو میں ایک پانی کی بوٹل رکھو، اپنے آس پاس میں ایک پانی کی بوٹل رکھو۔ ہاں، اگر آس پاس میں نہیں ہو سکے نا، میں تو بول رہی ہوں آس پاس میں، پر ہو سکے تو دور بھی ہو تو زیادہ بیٹر ہے۔ آپ نے 10 منٹ پڑھائی کی، 20 منٹ پڑھائی کی، موبائل ہے الارم سیٹ کرو، نہیں تو گھڑی تو ہے، اوبیسلی سب کے گھر میں گھڑی ہوتی ہے، گھڑی میں دیکھو 10 منٹ پڑھو۔ 10 منٹ پڑھنے کے بعد اٹھ کے چل کے جاؤ، ایک تھوڑا سا پانی پیو 2-3 کو، پھر آؤ، پھر پڑھائی کرو، پھر جاؤ 10-15 منٹ کے بعد پھر پانی پیو، پھر آگے پڑھائی کرو۔ پانی سے ہمارے برین نا شارپ ہوتا ہے دھیرے دھیرے، بھلے یہ 1-2 دن میں نظر نہیں آتا، اسے کنٹینیو کرنا ضروری ہوتا ہے۔ ہم جب روز کرتے ہیں نا، پانی سے آکسیجن بھی ملتا ہے
اور پھر اس سے نا ہمارا مائنڈ جو چیز بھول چکا ہوتا ہے نا وہ ریکال کرنے میں بھی مدد کرتا ہے، زیادہ جلدی یاد ہونے میں مدد کرتا ہے. تو اس لیے زیادہ ضروری ہے. جب پیپر بھی چلتا ہو تو اگر آپ کو ٹائم ملے، جب ٹیچرس کہیں، ٹیچر سے پوچھ کے اگر پانی پی سکو تو پی لیا کرو. پیپر میں تو زیادہ ہیلپ فل ہوتا ہے پانی پینا. زیادہ نہیں پینا ہوتا ہے، صرف 1-2 گھٹ پی لیں، اتنا ہی ہمارے برین کے لیے کافی ہوتا ہے. تو یہ چیز تھی. اگر جن بچوں کو زیادہ نیند آتی ہے، جیسے مجھے بھی بہت نیند آتی تھی، بہت زیادہ. جیسے میں پڑھنے بیٹھوں ویسے مجھے نیند آنے لگتی تھی، مطلب بک لے کے ہی ہاتھ میں سو جانا، اتنی نیند آتی تھی. تو اگر ایسا کسی بچوں کے ساتھ ہوتا ہے تو اس کے لیے بھی ایک ہے میرے پاس ٹرک. وہ ٹرک میں کیا کر رہی ہوں، اور میں یہ ساری چیزیں وہی بتا رہی ہوں جو میں نے کیا ہے اور مجھے فائدہ ہوا ہے ان چیزوں سے، ویسی چیز میں آپ کو بتا رہی ہوں. تو اس ٹینشن میں نہیں رہنا کہ پتہ نہیں میں نے ایسا کیا تو میرے ساتھ ہوگا کہ نہیں. ہیلو ہیلو हॅलो, हा आवाज येतोय काय ना, बोल तू. ہاں بہت سائلنس ہے نا، تو ایسا لگ رہا ہے کہ کہیں مطلب سن ہی نہ رہے ہوں تو ایسا. नाही اوکے नाही نو ऐकतात پرابلم. ऐकतात सर्व ऐकतात ते. ہاں اوکے ऐकताय. نو پرابلم. نو پرابلم نو پرابلم. تو میں کیا کہہ رہی تھی، ہاں پانی کے بارے میں. تو ہاں پانی پیو تاکہ زیادہ ہیلپ فل ہو. اور جب پیپر کے لیے جاؤ تو میٹھا تھوڑا سا کھا کے جاؤ، کیونکہ جب میٹھا کھاتے ہو تو ہمارے برین کو پاور ملتی ہے، جس سے ہمیں جو بھی پڑھا ہے ہم نے وہ یاد ہوتا ہے. اور ایک اور چیز کرنا ہے آپ کو. میرا ویڈیو دکھ رہا ہے کیا؟ ہلو नाही दिसत ग, व्हिडिओ नाही दिसत. व्हिडिओ हॅलो ऑन खूप छान. हा दिसतोय, दिस आता दिसतोय. आता आता दिसतोय. दिसतोय. मध्येच प्रॉब्लेम होतोय, नेटचा इश्यू आहे का? काय माहित मॅडम, कळतच ओके, बघ नाही. कॅमेरा एक ऑन नाही, ऑन आहे का तुझा? हा आता हॅलो दिसते. हा दिसते दिसतंय का? दिसते. हा दिसतंय. बोल आता. ओके हा. تو جب بھی آپ پیپر دینے کے لیے جاؤ، سارے اسٹوڈنٹ سے میری ریکویسٹ ہوگی کہ سب سے پہلے تو جتنی بھی چیزیں ہیں نا سب پڑھ لو. جتنی بھی چیزیں ہیں اس کو دھیان لگا کے سمجھ کے پڑھ لو. اور سمجھ کے پڑھنے کے بعد جب آپ کا پیپر آئے تو پیپر میں کیا کرنا ہے آپ نے، پیپر نے یہ ہاتھ ہے، یہ ہاتھ کی یہ انگلیاں ہیں، اس طرح سے کر کے دونوں ہاتھ کر کے مانڈی پہ رکھ کے بیٹھ جانا. جب آپ ایسے کر کے بیٹھ جاؤ گے تو آپ جو بھی چیز بھول چکے ہوں گے نا، جو بھی آپ کو چیز یاد نہیں آ رہی ہوگی وہ ساری چیزیں آپ کو یاد آنے لگ جائیں گی. بس شرط یہ ہے کہ آپ نے وہ کبھی نہ کبھی ایک بار تو بھی پڑھی ہی ہونی چاہیے. جب آپ پڑھو گے تو تبھی وہ آپ کو یاد آئے گی، ادروائز وہ یاد نہیں آئے گی. کیونکہ پڑھنا ضروری ہوتا ہے. جب اب ہمارے مائنڈ نے اس چیز کو ایک بار ریڈ کیا ہوا ہوگا نا تب ہم وہ چیز ریکال کر پائیں گے. تو ایسے یہ انگلی ایسے دبانی ہے، تھوڑے سے پریس کرنی ہے اور ایسے شانت بیٹھ جانا. اگر آپ کو پیپر کے ٹائم پہ کچھ یاد نہیں آ رہا تو 2-3 سیکنڈ ہوں گے، زیادہ سے زیادہ 10 سیکنڈ ہوں گے، 20 سیکنڈ ہوں گے، اس سے زیادہ میں گارنٹی دیتی نہیں لگیں گے. جو آپ بول رہے ہو آپ کو ترنت یاد آ جائے گا. بس شرط یہ ہے کہ آپ نے وہ چیز ایک بار تو بھی پڑھی ہونی چاہیے. تو یہ بہت ہیلپ فل رہا ہے میرے لیے. آئی ہوپ آپ کے لیے بھی ہیلپ فل رہے وہ. اس کے بعد ہے انرجی. پڑھائی میں ہماری کتنی انرجی ہے، ہم کتنا من لگا کے پڑھتے ہیں، کتنا ہمارے اندر اچھا ہے کہ ہم پڑھیں. بس ایک آپ دو لوگوں کو دیکھ لیں، مطلب ایک لو انرجی والے لوگ، ایک ہائی انرجی والے لوگ. جب آپ لو انرجی والے لوگ کو دیکھو گے نا تو آپ کو سمجھ جائے گا کہ ان میں انرجی بہت کم ہے، یہ شانت سوبھاؤ کے ہیں. اور مطلب ایسی ایک وائب آ جاتی ہے سامنے والے سے کہ ہاں یہ ایسے ٹائپ کا انسان ہے. اور آپ ایک انرجی والے انسان کو دیکھو گے نا تو ہمیشہ وہ کچھ نہ کچھ کرتے رہتے، کچھ نہ کچھ کرتے رہتے، مستی ہو، بات ہو، کچھ بھی، مطلب ہر چیز میں ویست ہوتے ہیں. ایک پرکار کی ارجا ہوتی ہے ان میں. تو ایسا اتساہ ہمارے اندر ہے کیا پڑھائی کے لیے؟ اگر نہیں ہے تو اسے ڈیولپ کرو. ایک الگ ہی مطلب ایسا ہونا چاہیے نا کہ ممی پاپا بولیں کہ بس کرو اب کھانا کھا لو، لیکن تمہیں کھانے سے زیادہ امپورٹنٹ پڑھائی لگنی چاہیے. ایسا جس دن ٹائم آئے گا نا اس دن مطلب تم کو کوئی موٹیویشن کی ضرورت نہیں پڑے گی. تم خود میں خود ایک سمجھ جاؤ گے کہ تمہیں آگے کیا کرنا ہے. آج کل لوگ
मम्मी पापा को बोलना पड़ता है पढ़ाई करो, मोबाइल रखो, पढ़ाई करो। आज अभी तो ऑनलाइन है तो मोबाइल तो रखने बोल नहीं सकते माँ बाप, तो पढ़ाई करो बोलते रहते हैं। काफी स्टूडेंट मम्मी पापा की सुनते भी हैं और काफी स्टूडेंट इग्नोर भी कर देते हैं। तो ऐसा नहीं करना है, पढ़ाई करो जितना हो सके, एनर्जी दिखाओ उसमें। मम्मी पापा को भी दिखना चाहिए हमें कितना वो है पढ़ने के लिए। जब आपके मम्मी पापा को पता चलता है ना कि आप की पढ़ने में या फिर कोई और चीज में जिसमें आप बेस्ट हैं, अगर आप में उत्साह ज्यादा है वो चीज करने का, तो मम्मी पापा खुद ब खुद हमें सपोर्ट करते हैं वो चीज में। हमें फिर मम्मी बस ऐसा नहीं कहने की जरूरत पड़ती कि मम्मी ये चीज अच्छी है मुझे ये चीज करना है, परमिशन नहीं लेनी पड़ती। माँ बाप खुद हमें सपोर्ट करते हैं वो चीज में। तो जितना हो सके उत्साह लाओ। अगर आज तक पढ़ाई में बहुत लो थे तो अब अपनी एनर्जी को हाई करो, ज्यादा करो अपनी एनर्जी को, पढ़ने में ज्यादा मन लगा। और मुझे लगता है अगर पढ़ने में नहीं मन लग रहा, क्योंकि ना बहुत से बच्चे ऐसे होते हैं कि उन्हें ना जैसे पढ़ पढ़ के ना बहुत दिक्कतें होती हैं कि मतलब पोस्टर भी बहुत कम होते हैं ना, तो नींद आने लगती है, नहीं पढ़ा जाता, पढ़ेंगे तो भी नहीं समझ में आता, समझने की कोशिश की तो भी नहीं समझ में आता। तो ऐसे करो, अभी तो फिलहाल अगर जो बच्चों का पास होना मुश्किल होता है, जैसे अभी उनको डर लगा रहता है कि कहीं मैं फेल ही ना हो जाऊं, तो ऐसे बच्चों ने क्या करना है पता है? टीवी देख रहे हो ना, टीवी देखते देखते डायग्राम लो साइंस का, ड्रॉ करते बैठो। टीवी देखते देखते आप ड्रॉ कर लोगे आसानी से जितने भी डायग्राम है ना। टीवी देखते रहो, हंसते भी रहो। जब हम टीवी देखते तो हम ऑलवेज खुश ही रहते हैं, हमें अच्छा ही लगता है टीवी देखना, सबको पसंद होता है टीवी देखना। जब देखते हो तब तक आप ड्रॉ कर लो। आपका एक वो जो उसमें कुछ मार्क्स होते हैं हमें, तो वो ड्राइंग की वजह से हमारे मार्क्स अच्छे हो जाते हैं। उसके बाद अगर आपको बोर हो रहा है, आप अच्छे मार्क्स भी लाना चाहते हो, तो हिंदी के जो है ना, हिंदी मराठी इंग्लिश में जो है ना, क्या बोलते हैं, कथा लेखन हो गया, बातमी लेखन हो गया, वृत्तांत लेखन हो गया, निबंध हो गया, ये सारे पढ़ो। अगर पढ़ना भी इम्पॉसिबल है ना तो सुनो, यूट्यूब पर बहुत सारे वीडियोस हैं, उसको निकालो सुनो। पढ़ना अगर अब मुश्किल लगता है ना आपको, सुनो जितना हो सके सुनो। और मैं तो कहूंगी कि पढ़ो, क्योंकि जब पढ़ोगे ना तो कौन सा वर्ड कैसे लिखना है, क्या मिस्टेक नहीं करनी है, कितना क्या हिसाब से लिखना है, वो भी हमें चीजें समझ जाती है। तो जितना हो सके फ्री टाइम में पढ़ो, जिससे टाइम पास भी हो जाता है। और मैं क्या करूँ मालूम? जब आप पढ़ लेते हो हाँ, फिर थोड़े दिन में भूल जाते हो, उसके लिए क्या करना होता है मालूम? आप फ्रेंड लोग बैठे हो, समझ जाओ, 2-3 जन बैठे हो, या 2-3 जन को आपने फोन किया है, वीडियो कॉल पे बात कर रहे हो, नॉर्मल वॉइस कॉल पे बात कर रहे हो, तो बात करते करते आपने जो पढ़ा है ना निबंध, वो उनसे शेयर करो कि मैंने ऐसे ऐसे पढ़ा है। वो पूरा रिकॉल करने की कोशिश करो। रिकॉल कर लिया आपने, सबको बता दिया, जब फोन रखोगे ना तो एक बार वापस पढ़ो। और फिर जब वापस पढ़ोगे तो आपके ध्यान में आएगा कि आपने कौन कौन से पॉइंट मिस कर दिया। तो जो जो पॉइंट मिस कर दिए ना, वो जब आपके ध्यान में आएंगे, तो जब नेक्स्ट टाइम आप वो पढ़ोगे ना या किसी और को बताओगे, तो बराबर आपके बताते टाइम वो पॉइंट दिमाग में आएंगे। इससे क्या होगा, अगर हम ऐसे ही बैठे बैठे टाइम में कर लेंगे ना, तो पेपर में हमें ज्यादा एक्स्ट्रा एफर्ट डालने की जरूरत नहीं पड़ेगी। सारी चीजें खुद ब खुद पढ़ी हुई होंगी, तो ज्यादा उसमें टाइम देने की जरूरत नहीं पड़ेगी। और उसके बाद जब इजी में टाइम नहीं देना होगा, तो ऑब्वियसली जो हार्ड सब्जेक्ट पढ़ते हैं, आपको साइंस मैथ्स ऑलवेज सबको हार्ड पढ़ते हैं, तो उसमें आप ज्यादा अपना वर्क दे पाओगे, है ना। उसके बाद है निश्चय, डिटर्मिनेशन। जब तक हमारे अंदर निश्चय नहीं होगा कि इतना करना ही है, ऐसा नहीं होना चाहिए कि करना है, ऐसा होना चाहिए कि करना ही है। जब तक करना ही है ऐसा वर्ड नहीं आता ना, जब तक नहीं हो पाता, क्योंकि एक इच्छा होती है, एक निर्णय होता है, और फिर तीसरी स्टेज होती है कि निश्चय करना। तो हमें निश्चय करना। इच्छा होने से क्या होता है पता है? इच्छा होने से ऐसा होगा कि हाँ करना है, थोड़े देर के लिए करना है, फिर जब वो नहीं होगा, फेल हो जाएंगे हम, तो बैठ जाएंगे शांत। और निर्णय से क्या आएगा, हाँ मैंने निर्णय कर लिया कि मुझे लेना है, थोड़ा दिन महीना भर हम वो निर्णय रखेंगे सामने, उसके बाद हम वो भी भूल जाएंगे, है ना। तो ऐसे नहीं करना है, हमें निश्चय करना है। जैसे अगर कुछ चीज चाहिए होती है तो हम मम्मी पापा को कहते हैं मम्मी मुझे ये चाहिए ही चाहिए, हम जिद करते हैं नहीं ये चाहिए ही चाहिए मुझे, नहीं ऐसे नहीं चलेगा, मुझे चाहिए, दिलाना है तुमने।
مجھے چاہیے. تو ایسے ہمارے گول کے بارے میں بھی ہمارا ہونا چاہیے کہ ہمیں انہیں بولنا ہے کہ ہمیں چاہیے ہی چاہیے. یہ چاہیے ہی چاہیے یہ شبد ہے نشچے کہ تمہیں وہ نیڈ ہے وہ اس چیز کی, تمہیں کرنا ہے, یو مسٹ ڈو اٹ. اگر یہ چیز آپ میں آ جائے گی تو پھر آپ کو کوئی نہیں روک سکتا. آپ اپنے سے خود سے پڑھو گے, آپ کو کوئی نہیں بولے گا کہ پڑھو, آپ کے اندر سے ہی من ہو جائے گا کہ آپ پڑھو گے. تو یہ نشچے ہو گیا. اس کے بعد میرے پاس ایک اگلا پوائنٹ ہے دھیریہ. ساری چیزیں کرنے کے بعد, سب کچھ ہونے کے بعد اگر آپ میں پیشنس نہیں ہے, دھیریہ نہیں ہے, تو یہ ساری چیزیں بیکار ہو جاتی ہیں. کیونکہ اگر آپ رائٹنگ امپروومنٹ کی پریکٹس کر رہے ہو, اور جتنے بھی بچے ہیں میں آپ کو بتا دوں کہ جو بھی رائٹنگ کے لیے امپروومنٹ کے لیے پریکٹس کر رہا ہے, تو دیکھو اتنی ہی پریکٹس کرو کہ جو پیپر چیک کرنے والے ٹیچر ہیں انہیں تمہاری جو ہینڈ رائٹنگ ہے وہ اچھے سے سمجھ میں آ جائے. ضروری نہیں ہے بہت سندر ہونی چاہیے, ضروری کیا ہے کہ 3 گھنٹے میں ہم جو پورا پیپر ہوتا ہے وہ اٹمپٹ کر پائے, بس اتنی چیز ہوتی ہے. تو زیادہ بس اپنے ہینڈ رائٹنگ میں نہیں دھیان دینا ہے, بلکہ کیسے جلد سے جلد تم وہ پیپر کر پاؤ اور کیسے اچھے سے اچھا وچار اس پیپر میں لکھ پاؤ, یہ بھی بہت زیادہ ضروری ہوتا ہے. تو اگر رائٹنگ کے اوپر دھیان دے رہے تو یہ بہت اچھی بات ہے کہ آپ کچھ تو دھیان دے رہے ہو. تو اس کے ساتھ ساتھ کتنا اچھا تم پیپر میں لکھ سکو, 3 گھنٹے میں تمہارا پیپر ہوتا ہے یا نہیں, اس میں کیا کیا پوائنٹ ہے جو تم چھوڑ دیتے ہو, کیا کیا چیزیں جو تمہیں بہت زیادہ ہارڈ لگتی ہے پیپر میں, کیا کیا چیزیں ہیں جو تم نہیں کر پا رہے ہو, جو چیزیں تمہیں ٹیچر سے شیئر کرنا زیادہ ضروری ہے, ایسی چیزیں دھیان دو اور اس پہ زیادہ کام کرو. جب یہ ساری چیزوں پہ زیادہ کام کرو گے تب زیادہ نمبر آئیں گے. اوکے, میں نے کہا دھیریہ, تو اس کے لیے میں نے اگزامپل دیا تھا ہینڈ رائٹنگ. تو ہینڈ رائٹنگ اگر میں بیٹھی ہوں, سمجھ لو آج سے میں نے اسٹارٹ کیا ہے کہ مجھے میری ہینڈ رائٹنگ میں امپروومنٹ کرنی ہے, تو آج میں کروں گی, کل کروں گی, پرسوں کروں گی. اور اگر چوتھے دن سے میں نے چھوڑ دیا, پھر 1-2 دن بعد میں نے اسٹارٹ کیا, تو 1-2 دن میں کیا میری ہینڈ رائٹنگ امپروو ہو جائے گی؟ ہو جائے گی میری رائٹنگ اچھی 1-2 دن میں؟ نہیں, بالکل نہیں. اس کے لیے کم سے کم مہینہ بھر لگے گا. کیونکہ ایسے تو نہیں ہوگا کہ آپ دن بھر بیٹھ کے پڑھو گے, آپ دن میں 1 گھنٹہ ہی لکھ پاؤ گے, آپ دن میں آدھا گھنٹہ 2 گھنٹہ زیادہ سے زیادہ لکھ پاؤ گے. جب آپ کنسسٹنسی پکڑو گے نا, ایک بار بار روز وہی چیز کرو گے تو وہ چیز ہوگی. اور بار بار کرنے کے لیے پیشنس چاہیے ہوتی ہے, دھیریہ چاہیے ہوتا ہے کہ ہاں ہوگی, صبر کرنا پڑتا ہے ہر چیز کے لیے. اگر تم نے آج پیپر دیا تو کل اس کا رزلٹ نہیں ملے گا, تم کو 1 مہینہ ویٹ بھی کرنا پڑے گا, تب جا کے تمہیں اس کا رزلٹ ملے گا, تب اس سے کہتے دھیریہ. تو یہ ساری چیزوں کے ساتھ ساتھ ہمیں دھیریہ بھی ہونا چاہیے, پیشنس ہونی چاہیے. کوئی بھی چیز کرتے وقت صبر سے کام لینا چاہیے. اگر کسی نے ہمیں کچھ برا بھی بولا ہے تو ہمیں وہاں پہ بھی دھیریہ دکھانا ہوتا ہے. یہ نہیں کہ ہم نے اسے الٹا بول دیا تو ہم اچھے ہو گئے, ہمارے اندر زیادہ دماغ ہے, ایسا نہیں. ہمیں دھیریہ رکھنا ہوتا ہے, اپنے کام سے جواب دینا چاہیے, اپنے منہ سے نہیں. جتنا ہو سکے اچھی چیزیں کریں تاکہ لوگ خود ہی تمہاری تعریف کریں, تمہیں ضرورت نہ پڑے کسی کو صفائی دینے کی یا کچھ ایسے بولنے کو. اس کے بعد ہمارا اگلا پوائنٹ ہے مینٹور از امپورٹنٹ. اوکے, مینٹور مینس کوئی بھی جو گائیڈنس ہمیں دے, ایسا کوئی بھی, وہ ہمارے ماتا پتا ہو سکتے ہیں, وہ ہمارے ٹیچرس ہو سکتے ہیں, کوئی اسٹوڈنٹ بھی ہو سکتا ہے, یا پھر کوئی ہمارا فرینڈ بھی ہو سکتا ہے. ایک آدھے فرینڈ ایسے بھی ہوتے ہیں جو مطلب باتوں باتوں میں ہی موٹیویشن دے کے چلے جاتے ہیں, کچھ ایسی چیزیں بول دیتے ہیں جو موٹیویٹ کرنے جیسی ہوتی. اب اس میں 2 طرح کے لوگوں کو لوں گی. ایک جو وہ ہوتے ہیں جو پازیٹیو وے سے ہمیں موٹیویٹ کر کے چلے جاتے ہیں, دوسرے وہ ہوتے ہیں جو نیگیٹو وے سے موٹیویٹ کرتے ہیں, پر وہ بھی موٹیویٹ کرتے ہیں. اب کیسے وہ سن, جو پازیٹیو وے سے موٹیویٹ کرتے ہیں وہ لوگ ہمیں اچھا بولتے ہیں. اگر میں ڈرائنگ میں اچھی ہوں تو انکریج کرتے ہیں کہ ہاں ڈرائنگ میں اچھی ہو نا, ہاں کرو, اس سے اچھا تم کر سکتی ہو, ایسے کرو. وہ بتاتے ہیں ہمیں کہ کس طریقے سے تم اچھا کر سکتی ہو, کس طریقے سے نہیں کر سکتی ہو, ایسے ہوتا. اور جو نیگیٹو میں ہوتے ہیں وہ لوگ ہمیں ایسا بتاتے کہ تم یہ چیز نہیں کر سکتے, اور پھر ہم کیا کرتے ہیں, ہم وہی چیزوں میں سوچ میں پڑ جاتے ہیں کہ ارے ہم یہ تو چیز کر ہی نہیں سکتے, اس نے کہا ہے مطلب نہیں کر سکتے ہم. ایسا نہیں ہوتا,
کہیں نہ کہیں اگر جو پازیٹیو سوچنے والا انسان ہوتا ہے نا، وہ کیا کرتا ہے پتہ ہے، وہ سوچے گا کہ اس نے مجھے یہ کہا ہے کہ میں یہ نہیں کر سکتی، اس کا مطلب اس نے مجھے چیلنج کیا ہے، مطلب مجھے وہ کرنا ہے. پھر جب آپ کو کوئی ایسا بولے نا کہ تم وہ چیز نہیں کر سکتے، تو وہ چیز کر کے دکھاؤ. تبھی مت جواب دو کہ نہیں ایسا نہیں، تم نہیں کر سکتے میں کر سکتی ہوں، ایسا نہیں. اس چیز کو کرو، اس میں ایفرٹ ڈالو، اس میں محنت کرو، ضرور تم کو اس میں سفلتا ملے گی. اور جب تم کو سفلتا مل جائے گی نا، تو سامنے والا ہی تمہاری پرشنسا کرنے لگ جائے گا، تم کو ضرورت بھی نہیں پڑے گی اسے جواب دینے کی. تو اس طرح کا کچھ ہوتا ہے ہمارے اس میں کہ مطلب ہمیشہ پازیٹیو رہنا ہے. جو نیگیٹو تھنک ہے اس میں بھی پازیٹیوٹی لاؤ. زیادہ تر میٹر جو ہے پڑھائی میں اور جیون میں بھی زیادہ جو میٹر کرتا ہے وہ اچھا سوچنا ہی میٹر کرتا ہے. اگر کوئی پازیٹیو انسان ہے، اگر میں نے ایک بوٹل لی، اس میں آدھا میں نے پانی بھرا ہے، اگر میں نارمل انسان کو دکھاؤں گی تو وہ بولے گا آدھی بوٹل بھری، آدھی بوٹل خالی ہے. لیکن اگر میں کوئی پازیٹیو تھنکنگ والے انسان کو بتاؤں گی نا آدھی بھری بوٹل وہی بوٹل، تو وہ یہ نہیں کہے گا کہ آدھی بوٹل خالی اور آدھی بوٹل بھری ہے. وہ کہے گا پوری بوٹل بھری ہے، آدھی بوٹل پانی سے بھری ہے، آدھی بوٹل ہوا سے بھری ہے. تو یہ ایسا ہوتا ہے پازیٹیو تھنکنگ، آپ کو ایسا سوچ کرنا ہوتا ہے. اور پازیٹیو سوچے کیسے ہیں، تو ایسا نہیں سوچنا ہے کہ میں فیلئر کے میں فیل ہو گئی، میں فیل ہونے کے بارے میں نہیں سوچوں گی، میں الٹا جواب نہیں دینے کے بارے میں سوچوں گی، میں میرے فرینڈس کو الٹا نہیں بولوں گی، میں میرے فرینڈ سے جھگڑا نہیں کروں گی. یہ ساری چیزیں آپ سوچ رہے ہو کہ نہیں کروں گے، لیکن ایکچوئل میں وہی کر رہے ہو، آپ ابھی بھی اسی بارے میں سوچ رہے ہو. تو بولنا کیا ہے خود سے کہ میں اچھا مارکس لاؤں گی، میں اچھے گول اچیو کروں گی، میں پازیٹیو تھنکنگ کروں گی. اگر تم یہ بولتے ہو کہ میں نیگیٹو تھنکنگ نہیں کروں گی، تو بھی تم کر کیا رہے ہو، نیگیٹو ہی سوچ رہے ہو. میں نیگیٹو تھنکنگ نہیں کروں گی، تو اس لیے پازیٹیو میں کیسا سوچنا ہے کہ میں پازیٹیو چیزیں کروں گی. یہ مت سوچو مجھے کیا نہیں کرنا ہے، یہ سوچو کہ مجھے کیا کرنا ہے. تو اسے بولتے ہیں پازیٹیو تھنکنگ. تو آج سے جو کرنا ہے وہ سوچو. جو پیرنٹس ہوتے ہیں وہ بھی بچوں کو یہ مت بتاؤ کہ کیا نہیں کرنا ہے، بچوں کو یہ بتاؤ کہ کیا کرنا ہے، وہ کیا کر سکتے اور انہیں کیا کرنا ہے. کیونکہ جب نہیں بولتے ہیں تو نہیں ہوتا. جب میں نے ابھی کچھ یوٹیوب پہ ایک ویڈیو دیکھا تھا، اس میں ایسا بتا رہے تھے کہ پازیٹیو کے بارے میں ہی بتا رہے تھے. میں نے کچھ ایک دو دن پہلے وہ ویڈیو دیکھا ہوا ہے. وہ ویڈیو میں ایسا تھا، انہوں نے بتایا کہ جب ہم پلین میں بیٹھتے ہیں نا، تو ایئر ہوسٹس جو ہوتی ہے، جب ہماری پلین جو ہے بادل میں پھنسنے لگتا ہے، تو وہ ایسے نہیں بولتی کہ بیٹھ جاؤ اور ٹینشن مت لو. کیونکہ جب وہ ایسا کرے گی، بولے گی نا کہ ٹینشن مت لو، تو سارے جو پبلک ہے جو بھی پلین میں بیٹھے رہیں گے ان سب کو ٹینشن ہو جائے گا کہ ایسا بول رہے ہیں ٹینشن مت لو، مطلب کوئی ٹینشن لینے کی ہی بات ہے. تو ہمیشہ یہ سوچنا، وہ ہمیشہ یہ بولتے ہیں، جو ایئر ہوسٹس ہوتے ہیں وہ ہمیشہ یہ بولتے ہیں کہ کرسی سیدھی کرو، بیلٹ لگاؤ اور ریلیکس ہو جاؤ. جب ریلیکس بولتے ہیں تو ہم ریلیکس ہو جاتے ہیں، ہم ٹینشن نہیں لیتے. جب وہ ٹینشن ورڈ یوز کرتے ہیں، بھلے وہ اس کے پاس بول رہے ہو کہ نہ لو، لیکن ہم لے لیتے ہیں. تو ہمیشہ جو نہیں کرنا ہے اسے دور رہنا ہے، جو کرنا ہے اس کے آگے ہی بڑھنا ہے. کیونکہ ایک لائن ہے بہت اچھی اور پیاری لائن ہے، کیوں بھروسہ کرتے ہو غیروں پر جب چلنا ہے تجھ کو اپنے ہی پیروں پر. تو ہمیشہ اچھی چیزوں کا دھیان دے، اچھی چیزیں سوچے، جو کر سکتے ہیں خود پہ بلیو رکھے. پڑھائی میں اگر تم پڑھائی میں برے بھی ہو نا، تم فیل بھی ہونے والے، تو بھی تم میں ہر کسی میں ایک اچھائی ضرور ہوتی ہے. اور یہ تو کہا جاتا ہے کہ ہر کسی میں ایک اچھائی ضرور ہوتی ہے. مجھے ایسا لگتا ہے کہ ہر کسی میں ہر ایک اچھائی ہوتی ہے، بس ہم اسے پہچان نہیں پاتے. ہمارا انٹرسٹ جس میں ہوتا ہے ہم اسی میں آگے بڑھ پاتے ہیں. ایسا ہے کہ اگر سمجھ لو مجھے ڈانس نہیں کرنا آتا، تو اس کا مطلب یہ ہے کیا کہ میں ان فیوچر ڈانس کر نہیں سکتی. اگر میں نے سیکھا تو میں کر سکتی ہوں. اگر میں نے سیکھا ڈرائنگ کرنا تو میں ڈرائنگ بھی کر سکتی ہوں. اگر میں نے سیکھا سنگنگ کرنا تو میں سنگنگ کر سکتی ہوں. اگر میں نے سیکھا پڑھائی کرنا، اگر مجھے پڑھائی میں انٹرسٹ آیا تو میں پڑھائی بھی کر سکتی ہوں. لیکن کیا ہے، اگر مجھے مہندی لگانے نہیں آتی تو میں مہندی کی پریکٹس کروں گی، میں مہندی لگا سکتی ہوں. تو ساری چیزیں پریکٹس پہ ڈیپینڈنٹ ہوتی ہے. ہمیں کیسا ہوتا ہے کہ ہم نے کوئی چیز کری، لوگوں نے اس سے پرشنسا کی، تو ہمیں لگتا ہے ہم اس میں اچھے ہیں، تو ہم اس میں آگے بڑھ جاتے ہیں. تو
ऐसा तो सबके उसमें होता है कि कोई ना कोई एक में बेस्ट होता ही है। अगर दुनिया में आए तो कुछ ना कुछ करना ही है हमें, बिना करे तो हो ही नहीं सकता कुछ भी, हम आगे नहीं बढ़ सकते। लेकिन ये नहीं सोचना है कि मुझ में कुछ भी अच्छा नहीं, कुछ ना कुछ किसी में कुछ ना कुछ बात होती है, ऐसी यूनिक बात होती है जो तुम सबसे अच्छा कर सकते हो और लोग तुमसे अच्छा नहीं कर सकते। बस इसे अहंकार में नहीं लेना है, अच्छे पॉजिटिव वे में लेना है। जितना हो सके कोशिश कर रही है अच्छा करने की, और सारी बुरी चीजों से दूर रहें, और पेपर अच्छे से दे, 9th में अच्छे से स्टडी करें, 10th में अच्छे से स्टडी करें। और 10th में कैसे स्टडी करना है इसके ऊपर मैंने वीडियोस भी बनाए हैं। मैं अगर पॉसिबल हो तो मैं रूपश्री मैडम को जो है सेंड कर दूंगी वीडियो, आप लोग वहां से देख लो। बहुत ज़्यादा डिटेल में मैंने बताया कैसे मैंने 5 पेपर प्रैक्टिस किए हैं, कैसे हैंड राइटिंग को के बारे में मैंने उसमें समझाया है, टाइम मैनेजमेंट के बारे में समझाया है, कैसे आप हर चीज़ अच्छे से कर सकते हैं, पेपर कैसे सॉल्व करना है, क्या स्ट्रेटेजी अपनानी है उसमें बताया है। स्कूल में भी जब मैं थी तो मैंने कुछ 9 पॉइंट स्कूल में बताए थे, उस पर वीडियो है, आप वीडियो भी, मैंने वीडियो की चीज़ें इसलिए नहीं रिपीट करी क्योंकि आप वीडियो वापस देख सकते हो, बट ये जो आज बताया ये आप शायद ही सुन सको। अगर सुनना चाहो तो सुन लो, लेकिन ऐसा नहीं हो सकता ना कि ये तुम रिपीट कर सकते हो। लेकिन जब जब जो मैंने वीडियो बनाया वो तुम रिपीट में देख सकते हो, तो इसलिए मैंने वो सारी चीज़ें रिपीट नहीं करी है। आपको मैं हो सके मैं रूपश्री मैम को भेजूंगी, आप वहां से ले लो और अच्छे से देखो और उन चीज़ों को फॉलो करने की कोशिश करो। जितना फॉलो करोगे उतनी ज़्यादा अच्छी अंडरस्टैंडिंग होगी, उतना ज़्यादा पावर होगा आप में, इतना ज़्यादा अपने आप में एक बर्निंग डिजायर डेवलपमेंट करो कि आपको वो चीज करनी है और आप कर सकते हो। कोई भी कम नहीं है, हर किसी के पास भगवान ने सेम ब्रेन दिया हुआ है, सेम ताकत दी हुई है, बस करना अलग तरीके से। जो भी सक्सेसफुल लोग होते हैं वो करते सेम थिंग है लेकिन करते अलग तरीके से। हम करते हैं वही रेगुलर थिंग से, तो हम सोचते हैं हमें अचीवमेंट नहीं हो रही कुछ भी, हमें करना दूसरी तरीके से होता है। वही चीज हम अगर दूसरे वे में करेंगे, दूसरे तरीके से करेंगे तो वो ज्यादा बेटर होती है। एक मंजिल तक पहुंचने के लिए कई रास्ते होते हैं, एक रास्ता नहीं होता, उसमें से एक लॉन्ग कट होता है, एक शॉर्टकट होता है। तो डिपेंड आपके पे करता है। वैसे कहा जाता है कि ज्यादा शॉर्टकट नहीं अपनाना चाहिए, लेकिन अगर स्टडी के उसमें हो तो ऐसा मैं नहीं कहूंगी कि कॉपी करना शॉर्टकट है, ये बिल्कुल शॉर्टकट नहीं है, ये गलत है। कॉपी करना गलत है। शॉर्टकट क्या है कि आप उसे पॉइंट निकालो, समझो और आगे बढ़ो, पॉइंट निकालो समझो आगे बढ़ो। रट्टा मारना ये लॉन्ग कट है मेरे हिसाब से। मैं मेरे हिसाब से आपको समझा रही हूँ। आई होप आप सबको ये सारी चीजें समझ गई होंगी कैसे आप पढ़ाई करो। अगर नींद आती है तो कुछ भी ऐसे मुंह में खाते रहो, थोड़े चने रख लो बाजू में और कुछ तीखा ही रखो, जिससे आपको पढ़ते वक्त नींद ना आए। जब हमारा हम तो ऐसे कभी किसी ने सुना है कि कोई खाते खाते सो गया? हाँ ऐसे नहीं होता है, हम खाते खाते कभी नहीं सोते, क्योंकि जब हमारा हम मूवमेंट कर रहे होते माउथ में तो हमें नींद नहीं आती। तो ऐसा पढ़ाई के टाइम पे भी होता है, एक चना लो उसे काफी देर तक चबाओ और पढ़ते भी रहो। अगर कुछ लिखना है तो वो ज्यादा, जब लिखने के टाइम पे होता है ना तो ये चीज ज्यादा हेल्पफुल होती है कि आप कुछ भी खाते रहो और लिखते रहो फटाफट, तो आपको नींद भी नहीं आती, आपकी पढ़ाई भी हो जाती है, आपको समझ भी जाता है। ऐसे करना होता है, तो लिमिट में सारी चीजें करनी है। और मैं और रही बात, किसी किसी के दिमाग में ऐसा भी होगा कि हम सुबह ज्यादा पढ़े, रात में ज्यादा पढ़े, कब पढ़े, दोपहर में पढ़े। तो देखो सबकी अपनी अपनी एक क्षमता होती है, अपनी अपनी एक एनर्जी होती है, अपनी अपनी एक सोच होती है, अपनी अपनी एक अंडरस्टैंडिंग पावर होती है। तो जितना तुम अपने अंदर की अंडरस्टैंडिंग पावर को डेवलप करोगे, जितना अंदर अपने अंदर की सोच को ज्यादा डेवलप करोगे ना, उतना तुम्हारे लिए ज्यादा अच्छा होता है। अगर तुम चाहते हो तुम ट्राई करो, सुबह उठो, 2-3 पैराग्राफ पढ़ो, उसके बाद देखो तुम्हें याद होता है क्या। रात में फिर आओ, फिर नहीं समझ आ रहा कि सुबह पढ़ना है या नहीं, फिर रात में भी एक आधा क्वेश्चन याद करके देखो, तो देखो रात में ज्यादा याद होता है। फिर दोपहर में देखो कि दोपहर में जल्दी याद होता है कि नहीं। तो ऐसे करके जब तुम तीनों टाइम पे बैठोगे तो तुमको पता चलेगा कि तुम्हें किस टाइम पे सबसे ज्यादा याद हो रहा है, फिर वो टाइम तुम आगे ले लो कि नहीं मुझे ये टाइम पे ज्यादा याद हो रहा है, मुझे दोपहर में मुझे रात में सॉरी ज्यादा याद होता था, तो मैं ज्यादातर पढ़ाई जो है रात में ही करती थी। तो ऐसे ही आपको भी करना है, जो टाइम ज्यादा बेटर लगता है उसी को प्रेफर करें। मैं रात में 2-2 बजे तक पढ़ती थी, क्योंकि मुझे रात में जब मैं पढ़ती थी तो मुझे एक बार या 2 बार रिपीट करने की जरूरत पड़ती थी, इससे ज्यादा मुझे रिपीट नहीं करना पड़ता था। और जब मैं सुबह पढ़ती थी, दोपहर पढ़ती थी, तो मुझे आधे से ज्यादा नींद आती थी और मुझे 5 बार भी रिपीट कर ली तो भी मैं भूल जाती थी। तो
अलग अलग सबकी अंडरस्टैंडिंग पावर होती है, उस हिसाब से डिसाइड करो कब क्या पढ़ना है, क्या कब क्या नहीं पढ़ना। और ज़्यादा साइंस और मैथ्स के लिए ज़्यादा प्रैक्टिस पे ध्यान दो। और जो भाषा विषय होते हैं हिंदी इंग्लिश मराठी, उसके लिए तुम ज़्यादा पढ़ो। पढ़ो जितना पढ़ोगे, निबंध पढ़ो, वृत्तांत पढ़ो, धड़ा पढ़ो, कविताएं पढ़ो, उसके क्वेश्चन आंसर पढ़ लो। जितना पढ़ोगे उसके लिए ज्यादा इम्प्रूवमेंट होगी तुम्हारे उसमें। और साइंस और मैथ्स के लिए जितना ज्यादा तुम प्रैक्टिस करोगे उतना ज्यादा तुम्हारे लिए वो हेल्पफुल रहेगा। और प्लीज इंग्लिश में ज्यादा ध्यान दो, क्योंकि मुझसे पूछो क्योंकि अभी मुझे बहुत प्रॉब्लम हो रही है। साइंस स्ट्रीम में मैंने इंग्लिश मीडियम से लिया है, तो अभी मुझे बहुत ज्यादा प्रॉब्लम हो रही है पढ़ने के लिए, क्योंकि इंग्लिश वैसे ही वीक है मेरी। मुझे कुछ 86 मार्क्स आए थे इंग्लिश में, आई थिंक। हाँ, 86 आए थे। फिर भी मुझे अभी बहुत ज़्यादा दिक्कतें होती हैं, इंग्लिश में बहुत सारे वर्ड नहीं समझ में आते। कॉलेज में आने के बाद सारे टीचर्स जो हैं वो पूरे इंग्लिश में ही टॉकिंग करते हैं। हम मतलब हिम्मत भी नहीं होती कि हम उनसे पूछ लें। शुरुआत में तो ऐसे ही हो रहा है मेरे साथ। तो आई होप ये चीज़ आपके साथ ना हो, तो इंग्लिश पे भी उतना ही फोकस करें जैसे हम साइंस और मैथ्स में करेंगे। जिससे क्या होगा, इंग्लिश अगर अच्छी से आएगी तो आपको आगे जाके बहुत ज्यादा उसका इम्प्रूवमेंट नजर आएगा। अभी धीरे धीरे इंग्लिश बहुत ज्यादा टफ होते जा रही है। मैं आपको बता दूं कि मैं अभी कुछ दिन पहले कोलाबा गई थी, जहाँ मुझे 5,000 का चेक दिया गया था। मैम लोगों को पता है, फोटोज भी रखी हुई थी उन्होंने। वहां पर उन्होंने मुझसे ये नहीं पूछा कि तुम्हें इंग्लिश आती है या नहीं, उन्होंने सबने इंग्लिश में टॉकिंग किया। हालांकि मेरा ऐसा है कि मुझे इंग्लिश काफी हद तक समझ जाती है, मुझे इंग्लिश समझाने की जरूरत नहीं है, लेकिन हाँ बोलने में दिक्कत होती है ना। तो ये चीज सबके साथ होती है, समझाने की किसी को जरूरत नहीं होती, समझ सब जाते हैं, लेकिन बोलने में दिक्कत होती है। और वही हमारा मेन पॉइंट होता है। जब हम समझ सकते हैं, हम पेपर पैटर्न लेंगे, हम समझ तो सब जाएंगे, बट लिखने के लिए हमारे दिमाग में वर्ड्स तो आने चाहिए ताकि हम वो अच्छे से लिख पाए। तो लिखने का, तो इसलिए ना इंग्लिश की ज्यादा प्रैक्टिस करें। जैसे आप साइंस और मैथ्स की करते हो ना, वैसे ही उसकी भी करें। मैथ्स मैथ्स में क्या होता है पता है, जितने भी मतलब मैथ्स जिसको भी हार्ड पढ़ रहा हो, उन्होंने क्या करना है, ज्यादा से ज्यादा मैथ्स पढ़ना। और कैसे पढ़ना है वो भी बताती हूँ। मैथ्स पढ़ने के लिए क्या करना होता है कि अभी मैंने पहला जो लेसन है वो निकाला। उसमें से मैंने एक एक मार्क्स के सारे गणित सॉल्व कर लिए। उसके बाद क्या होता है, एक एक मार्क्स के सॉल्व कर लिए, उस जो है ना उस चैप्टर को बंद कर दो, दूसरा खोलो, दूसरा निकालो, उसमें एक एक मार्क्स के सारे करो, फिर तीसरा निकालो, तीसरे के एक एक मार्क के सारे करो। जब तुम एक एक मार्क के सारे कर लोगे और तुम्हें आने लगेंगे ना, तो तुम्हारा एक कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाएगा। और जब तुम्हारा कॉन्फिडेंस लेवल बढ़ेगा तो तुम्हें ऐसा लगेगा मैं सब कर सकती हूँ, मुझे आता है। तो तुम्हारा ना इच्छा शक्ति बढ़ जाएगी मैथ्स के लिए। क्योंकि जो चौहान सर थे हमारे मैथ्स के, वो हमें ऐसे ही पढ़ाते थे। उन्होंने कभी भी ऐसे एक एक पूरा नहीं पढ़ाया हमें चैप्टर। वो पहले एक एक दो दो मार्क्स के सारे गणित उन्होंने पूरे सातों वो सात मतलब 7 धड़े थे ना, उसमें 7 क्वेश्चन थे, तो उन्होंने एक एक करके सारे नहीं पढ़ाए थे। इसके एक मीन्स मेरा कहने का मतलब ऐसा है कि एक मार्क्स के पहले उसके कब पढ़ाए थे, फिर दूसरा निकाला था, उसके एक एक दो दो मार्क्स के पढ़ाए थे, फिर तीसरा। जब एक एक और दो दो मार्क्स के सारे कंप्लीट हो गए, फिर 3 3 मार्क्स के क्वेश्चन पे हमने मतलब स्टार्ट किया था। फिर सारे धड़े के जो है ना 3 3 मार्क्स के हम क्वेश्चन कर रहे थे। फिर जब 3 3 भी हो गए, जब मुझे कंफर्म हो गया कि मुझे सारे जितना भी है बुक में उन सबके 3 3 मार्क्स के आ रहे, तब मैंने जो हार्ड हार्ड क्वेश्चन होते 4 4 मार्क्स के, वो सारे करने शुरू किए। तो ऐसा टप्पे टप्पे से अगर हम पढ़ाई करेंगे तो बहुत इजीली हमारी पढ़ाई हो जाती है, ज्यादा स्ट्रेस नहीं आता है। अगर तुम पहला समझ लो निकाल रहे हो, समझ लो तुम दूसरा चैप्टर निकाल रहे हो, वर्ग समीकरण। अब मैथ्स का है वो, मैथ्स 1 का। अगर वन वर्ग समीकरण तुम 10th स्टैंडर्ड का निकाल रहे हो दूसरा लेसन, तो अगर तुम 1 मार्क्स की भी कर रहे हो, 2 मार्क्स की कर रहे हो, फिर 3 मार्क्स की कर रहे हो, फिर 4 मार्क्स की कर रहे हो, तो इससे क्या होगा पता है, तुमको ना डिफिकल्ट लगने लग जाएगा। क्योंकि तुम शुरुआत में ही 4 मार्क्स का कर रहे हो ना, अभी तुम्हारा तो शुरुआत हुई है पढ़ने की, फिर भी तुम 4 मार्क्स के पे जा रहे हो, 1 2 3 से 4 से, तो वो तुमको हार्ड हो जाता है। और फिर ऐसे में सारे स्टूडेंट सोचने लग जाते हैं अरे ये तो बहुत हार्ड है, ये करना बहुत मुश्किल है मेरे लिए। तो फिर ना ऐसा हो जाता है कि मुझे अब पढ़ना ही नहीं उसके बारे में, ऐसा हो जाता है। तो ये चीज नहीं होने देना है, पढ़ना है, जितना हो सके पढ़ो।
ایسے ہی پڑھو، کیونکہ ہم نے بھی 10th اسٹینڈرڈ میں ہمیں سر نے ایسے ہی پڑھایا ہے. آپ بھی اگر ایسے پڑھو گے تو زیادہ انڈرسٹینڈ آپ کو ہو جائے گا سب چیز. اس کے بعد میں نے اتہاس کے بارے میں کچھ نہیں بتایا، تو اتہاس کے بارے میں بتا دیتی ہوں. میں نے اتہاس کا، آپ اگر شندے سر سے پوچھ لو گے تو آپ کو پتہ چل جائے گا. میرے ٹیچر تھے اتہاس کے شندے سر، اور ان سے پوچھ لینا کہ کبھی بھی میں نے اتہاس کی کلاس میں ایک بھی سوال کا جواب بہت مشکل سے دیا ہوگا. مطلب جو آبجیکٹو ہوتے تھے میں بس اسی کے جواب دے پاتی تھی، کیونکہ آبجیکٹو مجھے یاد تھے. ان جو تھوڑکیات اتر لہا، 2-3 वाक्यात उत्तरे लिहा एंड 25 से 30 शब्दात उत्तरे लिहा. جو بڑے بڑے کوشچنس ہوتے تھے اس کے میں آنسر ہی نہیں دے پاتی تھی. کیوں نہیں دے پاتی تھی؟ کیونکہ مجھے وہ یاد ہی نہیں ہوتے تھے. اور میں نے آپ کو پہلے ہی بتا دیا کہ مجھے رٹا مارنا جمتا ہی نہیں تھا. میں بس سمجھ کے پڑھتی تھی، میں نے کبھی رٹا نہیں مارا. تو ایسا کیا ہو گیا، جب میں نے میری بورڈ کی ایگزام نزدیک آئی تب مجھے ریئلائز ہوا کہ نہیں، مجھے اب اس کو ٹائم دینا ہی ہے. میں ایسے اگر کروں گی تو میں مطلب میں 90+ نہیں لا پاؤں گی. تو کیا ہوا، جس دن پیپر تھا اس سے 1-2 دن پہلے، 2 دن کی چھٹی تھی اتہاس کے پیپر پہ، تو آج کا پیپر دے کے آئی. پھر میں نے کیا کر لیا تھا، میں نے تھوڑا سا نا ہارڈ ورک کے ساتھ ساتھ ہمیں اسمارٹ ورک کرنے کی ضرورت ہوتی ہے. میں نے اس وقت کیا کر لیا، میں نے موبائل سے کچھ ویڈیوز نکالے جس میں امپورٹنٹ کوشچن دیے ہوئے تھے اتہاس. میں نے وہ سارے امپورٹنٹ کوشچن ٹک کیے. اور کیسے ٹک کیے، ایسا نہیں کہ فرسٹ چیپٹر میں سے میں نے 2-3 کوشچن امپورٹنٹ ہے اسے ٹک کر دی. مطلب فرسٹ چیپٹر نکالا میں نے، اور اس میں کیا تھا کہ کم سے کم 10-12 کوشچن کو میں نے ٹک کر لیا. اور اس میں سے کچھ 5-6 کوشچن تھے جو اتنے زیادہ امپورٹنٹ نہیں تھے. تو ویڈیو جس کا تھا بہت اچھا تھا، اس نے بہت اچھا بتایا تھا مجھے کہ جو 5-6 کوشچن تھے وہ زیادہ امپورٹنٹ نہیں تھے، باقی سارے امپورٹنٹ تھے. تو میں نے ویسے سارے چیپٹر وائز ٹک کر کے رکھ دیا ہوا تھا. اس کے بعد میں نے کیا کرا، میں نے جب ٹک کر لیا تو اس کے بعد میں گائیڈ کی سب سے لاسٹ پیج پہ گئی. میں نے بک میں بھی کوشچن کو ٹک کر لیا ہوا تھا، اور میں نے گائیڈ میں بھی کوشچن کو ٹک کر لیا ہوا تھا کون سا کوشچن زیادہ امپورٹنٹ ہے. اور رہی بات آبجیکٹو کی، تو وہ سارے آبجیکٹو مجھے یاد تھے، بس آبجیکٹو یاد تھے، باقی نہیں یاد تھے. تو میں نے کیا کری، میں لاسٹ پیج پہ گئی، گائیڈ کے جو سب سے لاسٹ کوشچن تھا اسے میں نے ایک دوسرے سے کمپیریزن کر کے پڑھائی کی. جب آپ جب وہ پڑھو گے نا تو آپ کو ایک چیز دھیان میں آئے گی کہ ایک کوشچن ہوتا ہے نا وہ دوسرے سے ریلیٹڈ ہوتا ہے. ابھی ایک کوشچن ہے سمجھ لو 25 سے 30 شبدات اتر لیا اس میں، اور ایک کوشچن ہے تھوڑکیات اتر لیا. تو یہ دونوں کا جو آنسر ہوتا ہے نا وہ سیم ہوتا ہے، بس کوشچن اس میں تھوڑے الگ ڈالے ہوئے ہوتے ہیں. تو میں نے کیا کیا، کمپیریزن کر دیا دونوں میں، اور اس کو دونوں کو دھیان میں رکھ لیا. تو میں نے اس میں یہ سمجھ لیا کہ چاہے یہ کوشچن ہے مجھے، چاہے وہ کوشچن ہے مجھے، لکھنا کیا ہے، سیم لکھنا. تو ایسے کر کر کے میں نے جتنے کوشچن تھے نا میں نے سب کو پڑھ لیا. میں نے یاد نہیں کیا، رٹا نہیں مارا، میں نے پڑھ لیے، سمجھ کے سب پڑھ لیا. اور آپ کو بتا دوں کہ اس دن میں جا کر اس دن میرا 40 مارکس کا پیپر تھا، اور میں اس میں سے 38 مارکس کا میں لکھ کر آئی تھی. صرف مجھے 2 مارکس نہیں آئے تھے، جو کہ پورے سال بھر میں نے پڑھائی کی نہیں تھی اس کی، میں نے صرف آبجیکٹو یاد کیے تھے. تو سوچو اگر ہم 1-2 رات میں اتنا کچھ کر سکتے ہیں، تو اگر پورا ٹائم ملے، جو لوگ بچے سوچتے کہ اتہاس ٹف ہے، انہیں پڑھائی میں ٹف ہوتی ہے، یاد کرنے نہیں ہوتا، تو ایسا نہیں سوچنا ہے. سب سے ایزی سبجیکٹ ہے وہ، بس ٹائم دو، سمجھ کے پڑھو، تو ساری چیزیں ہو جاتی ہیں. تو بس اتنا ہی آج کے لیے. مجھے ایسا آشا ہے کہ سب لوگ یہ چیزوں مائک چالو کر. ہلو. ہاں آ رہا ہے آواز. ہاں، اور آپ سب کو اس سے زیادہ فرق پڑے گا آئی ہوپ. جتنی کوئریز ہوں گی اس سے آدھے سے زیادہ کوئریز آپ کی سالو ہو گئی ہوں گی یہ سن کے، ایسا لگتا ہے مجھے. اور اگر بہت محنت کرو، اچھے سے اچھا مارکس لاؤ 10th میں، جتنے اچھے تم مارکس لا سکو 10th میں اتنے اچھے لاؤ. کیونکہ جتنا اچھا مارکس لاؤ گے اتنا آپ کا، آپ کے ماں باپ کا، آپ کے اسکول کا، آپ کے ٹیچر کا، سب کا نام روشن ہوئے گا. تو پلیز ڈو اٹ. اور جو بھی ڈیفیکلٹی ہوگی اگر لگے تو آپ میرا نمبر لے لو، اگر آپ کو کچھ الگ مجھ سے پوچھنا ہو جو میں نے کیا ہو. اگر آپ کو ایسا لگتا ہے تو آپ پروفیشنل میم سے میرا نمبر لے سکتے ہو اور مجھے پرسنلی بات کر سکتے ہو. میں آپ کو جواب دینے کے لیے تیار ہوں. سو پلیز
कीप इट अप. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू कायनाथ, खूप सुंदर. तू पूर्ण वर्षात कशा प्रकारे तयारी केली, कशा प्रकारे तुला छोट्या छोट्या गोष्टीवर तू लक्षपूर्वक ध्यान केंद्रित केलं, लक्ष केंद्रित केलं आणि तुझे जे टार्गेट तू ठेवलं समोर ते पूर्ण केलं. ते आज या ठिकाणी नववीच्या विद्यार्थ्यांना तू तुझ्या या हितगुजातून किंवा तुझ्या व्याख्यानातून मुलांना सांगितलेलं आहे. नक्कीच विद्यार्थी या ठिकाणी 10वीत प्रवेश करत असताना आपण इयत्ता 10वीत गेल्यानंतर कशा प्रकारे तयारी करायची किंवा कायनातने सांगितलेले शब्द कसे लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार कृती करायची, नक्की निश्चित इयत्ता 10वीला गेल्यानंतर विद्यार्थी तू केलेल्या कृतीप्रमाणे कृती करतील आणि पुढील वर्षी 10वीच्या निकालामध्ये ते तुझ्याप्रमाणेच मार्क मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो. आणि तू या ठिकाणी नक्की वेळ नक्की. देऊन मुलांना प्रेरित केलं, त्यांना प्रेरणा दिल्या, त्याबद्दल तुझे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे मी खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर मी इथे विनंती करतो की चव्हाण सर, आपण सुद्धा या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. चव्हाण सर. नमस्कार. आवाज येतोय? येतोय सर, येतोय. खरं तर हे आमचं भाग्य आहे की माझी विद्यार्थिनी इथे स्वतः व्यक्त होते आणि स्वतःचा अनुभव ती पण म्हणजे असंच काहीतरी बोलायचं असंही नाही, तर नियोजनबद्ध आणि सुव्यवस्थितपणे जे वर्षभराचं प्लॅनिंग आहे ते तिने आपल्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सहज हस्ते मुक्त द्वाराने खुले केलेलं आहे. आणि ती विद्यार्थिनी माझी आहे याचा मला अभिमान वाटतो. खरं तर हे उलट होतंय, पहिल्यांदाच की जी प्रेरणादायी व्याख्यान असतात ती कुणीतरी महान व्यक्ती असते किंवा कुणीतरी शिक्षक असतात किंवा इतर कुणीतरी असतात, परंतु एक विद्यार्थिनी आपल्या अनुभवाची शिदोरी सर्वांसमोर मांडते आणि ती अजून नुकतीच 10वीत झालेली आहे आणि तिच्यामध्ये ह्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत आणि एवढ्या कमी वयामध्ये ही जी अचिव्हमेंट तिने मिळवलेली आहे खरोखरच ही अभिमानास्पद आहे. आणि मुंबई महानगरपालिकेसाठी खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. हे आपलं भाग्य आहे की कायनात सारखी मुलगी मला मिळाली आणि सिस्टमॅटिकपणे सर्व विद्यार्थ्यांना तिने मार्गदर्शन केलं. सर्व विषयांचं थोडक्यात का असेना व्यवस्थितपणे जे काही तत्व आहेत ती तिने मांडलेली आहेत. खरोखर कायनात आजचा दिवस आमच्यासाठी कायम स्मरणात राहील. खरोखरच आजचा हा म्हणजे विशेष दिवस आहे. खूप खूप तुझं अभिनंदन आणि अशीच पुढे जात राहा. आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नाव उंचावर घेऊन जा आणि त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. कायनातने जे जे काही आपल्याला नियोजन दिलेलं आहे त्याप्रमाणे आपले विद्यार्थी नक्कीच करतील. तिने ते केलेलं आहे आणि आम्ही ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. तिची तळमळ, तिचा ध्यास, तिची जी अभ्यास प्रती असणारी जी निष्ठा आहे ती आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. आणि म्हणून केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं वाया जात नाही हे जे म्हटलं जातं ते सत्य आहे. आणि म्हणून माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती राहील की प्लॅन युअर सेल्फ. प्लॅन केल्याशिवाय काही नाही. यू मे बी यू कॅन डू हार्ड वर्क और स्मार्ट वर्क, डिपेंड अपॉन स्टुडंट. तर हार्डवर्क करा किंवा स्मार्ट वर्क करा किंवा दोन्ही पद्धतीचा वापर करा. ह्या गोष्टीचा वापर करून कायनातने 91 अबोव पर्सेंटेज मिळवलेले आहेत. साहजिकच आहे, ध्येय ठरवल्याशिवाय मिळत नाही आणि म्हणून या गोष्टीचा प्रॅक्टिकली वापर करून बघा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हा आमचा विश्वास आहे आणि हा आमचा अनुभव देखील आहे. कायनात तुझे म्हणजे आभार तर मानणार नाही, पण खरोखरच यू बिकम ग्रेट इन फ्युचर. त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू गोसावी सर. थँक्यू, धन्यवाद चव्हाण सर. आणि एवढ्या कमी वयात कायनात एवढ्या प्रकारचे वरच्या लेवलचे विचार करू शकते किंवा गेल्या 1.25 तास तिने आपल्या या मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे केवळ चांगला वक्ता जरी लाभला तरी त्याला पण फुल प्लॅन करावं लागतं. रात्रीच तिला गायकवाड मॅडमला बोलून त्याच्याशी संवाद साधला आणि ती एका फोनवर तयार झाली आणि अशा प्रकारचे तिचे अनुभव या ठिकाणी विद्यार्थ्यांची शेअर केले. ते निश्चित विद्यार्थ्यांना फायदेशीर असणार आहे आणि तिचं फ्युचर सुद्धा खूप ब्राईट असणार आहे. खूप चांगलं ते आपल्या महानगरपालिकेचं नाव उंचावर घेऊन जाणार आहे अशी
अपेक्षा व्यक्त करतो. तिला पुढच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आणखीन कोणी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करणार असेल तर करावेत. नमस्कार हॅलो हॅलो जाधव मॅडम बोला. जाधव मॅडम बोला. सर, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित YouTube लाईव्ह लेक्चर साठी आमचे प्रेरणास्थान शिक्षण अधिकारी सन्माननीय श्री पालकर साहेब, तसेच सर्व सन्माननीय अधिकारी आणि सतत नाविन्याची ध्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी असणाऱ्या आमच्या विभाग निरीक्षका सन्माननीय खाडे मॅडम, YouTube लाईव्ह लेक्चर चे यशस्वीपणे धुरा सांभाळणारे CNO परब मॅडम, सहाय्यक CNO श्री गोसावी सर आणि बुरुडे सर, तसेच सर्व शिक्षक यांना सुप्रभात. आज जो म्हणजे व्याख्यान झालं सर, एक ओम शांती ओम पिक्चर मधला डायलॉग आठवला मला की कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आणि कायनात ही जी व्याख्याता होती, ही जी विद्यार्थिनी, इच्छा व्याख्यानामध्ये नॉनस्टॉप बोलणं, विविध उदाहरणे, आणि ही उदाहरणे फक्त उदाहरणे नव्हती तर बोलकी उदाहरणे होती. सर्व विषयांना न्याय, स्मार्ट वर्क, रट्टा न मारणे, समजून घेणे, आणि 3B फॉर्म्युला इतका सुंदर होता तिचा 3B फॉर्म्युला. पुन्हा कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने करणे. दिंडोशी वसाहत मनपा शाळेतील ही जी व्याख्याता विद्यार्थिनी, कायनात तुला खरोखर सलाम. फक्त उपदेश केला नाही तर स्वतः वापरलेल्या ट्रिक्स देखील सांगितल्या. तुझे जे मार्गदर्शक शिक्षक आहे यांना देखील सलाम. आणि सन्माननीय आयोजक, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. हॅलो हॅलो बोला. हा मॅडम बोलताय. बोला. सर्वांना सुप्रभात. आजचं खूप एक आगळं वेगळं असं व्याख्यान पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. अगदी लहान वयात, तिच्या वयाच्या मानाने खरंच ती लहान आहे, पण किती मोठे विचार, किती चांगली स्वप्न, आणि कष्ट करून, खूप मेहनत करून आज इतक्या उंच अशा विचारांनी तिने आज आपल्या विद्यार्थ्यांना इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन केलं की आता तुम्ही म्हणालात की तिला रात्री सांगितलं आणि आत्ता आज लगेच तिचं व्याख्यान होतं. तर तेवढ्या रात्रीमध्ये कशी सुसंगत सगळी मांडणी करणं, मला काय बोलायचंय, मला विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे, आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात आधी केले आणि मग सांगितले, त्याप्रमाणे तिने स्वतः ते केलेलं आहे. आणि तिची जी देण्याची पद्धत होती किंवा ती व्यक्त करण्याची जी पद्धत होती ती तिच्यात तळमळ दिसून येत होती. का मला जसं मिळालं, मी जसं केलं तसं तुम्ही पण केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा चांगलं यश संपादन करू शकता. तर आणि मला वाटते सर म्हणाले तसं एवढ्या लहान वक्त्या पहिल्यांदाच आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं नक्कीच त्यांचं आयुष्य पुढचं नक्कीच उज्ज्वल असणार आहे. कारण जी उंच भरारी असते ती त्यांच्या वक्तव्यातनं दिसून आली. आणि कायनात खरंच तुला खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि प्रत्येक मुद्दे, प्रत्येक विषयाला हात घालून छोट्या छोट्या गोष्टींकडून कसं आपलं अवधान विचलित होतं ते पुन्हा अवधान कसं आपण त्या ठिकाणी आणायचं, हे तुझे स्वतःचे अनुभव उत्कृष्टपणे शेअर केले. बऱ्याचदा असं आढळून येतं की काही विद्यार्थी असतात ते काही सांगत नाही, आपण विचारलं तरी बरंचसं हातचं राखून ठेवतात. पण तसं न करता इतक्या लहान वयामध्ये इतकं उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या सर्व मैत्रिणींना केलेलं आहे. तर कायनात तुला खरंच सलाम. आणि तू खूप मोठी होशील, कारण तुझ्या आजच्या ह्या व्याख्यानातनं नक्कीच असं जाणवलं. आणि खूप उंच अशी भरारी घेशील अशा मी तुला शुभेच्छा देते. आणि तुझं काय म्हणतात त्याला, तुझं अभिनंदन करते. अशीच पुन्हा पुन्हा आमच्यामध्ये येऊन आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. रासकर सर. हा सर, नमस्कार. बोला सर. खरोखर आजचं व्याख्यान जर म्हणावं तर अप्रतिम असं. कायनात तुझं खूप खूप अभिनंदन. आणि एक विद्यार्थिनी काय करू शकते, कारण त्या विद्यार्थिनीला घडवणारा आपल्या महानगरपालिकेतला एक शिक्षकच होता. त्या शिक्षकांनी कायनात सारखी विद्यार्थिनी घडवली आणि आज कायनात आपल्याला समोर त्या ठिकाणी एक शिक्षकाचा रोल निभावताना आज आपल्याला अनुभवायला मिळाली. कारण खरोखर विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन करताना कायनातमध्ये बोलताना खरोखर शिक्षकाचे गुण तिथं दिसून आले. कारण शिक्षकांनी, महानगरपालिकेतल्या शिक्षकांनी तिच्यामध्ये जे
गुण रुजवले आणि तिने खरोखर त्या ठिकाणी अंकुरून दाखवले की मी सुद्धा महानगरपालिकेतली विद्यार्थिनी जरी असले तरी कुठेही प्रगतीच्या आणि यशस्वीच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडलेले नाही. म्हणून तुम्ही सुद्धा कुठं कमी पडायचं नाही. आणि दिलेले तिने जे सल्ले होते, जे अनुभव होते, खरोखर आज आपल्या विद्यार्थ्यांना तसे ते जाणवत आहेत. आणि त्यांनी, मला असं वाटतं, कायनातचे पूर्णपणे त्या ठिकाणी त्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच आपण जर चाललात तर खरोखर कायनात सारखंच आपण यश मिळवू शकतो असं मला वाटतंय. आणि खरोखर हे व्याख्यान जे आयोजित केले, तुम्हा सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो की असे व्याख्यान आयोजित केल्यामुळेच आज आपल्या शाळेचा जो आलेख आहे तो नक्कीच उंचावत राहील असं मला वाटतंय. आणि जास्त या ठिकाणी मी कायनातला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि असे व्याख्यान नेहमी आयोजित व्हावेत आणि याच्यातून विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षकांना सुद्धाच मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत राहील. धन्यवाद सर. धन्यवाद रासकर सर, धन्यवाद. पाडेकर सर. हा सर, नमस्कार सर्वांना. सुप्रभात. आज आपल्या आयोजकांनी म्हणजे आतापर्यंत आपण जे काही करत आहोत ऑनलाईन वरती, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलंय, अगदी मोठे मोठे व्याख्याते आपण विद्यार्थ्यांकरता अवेलेबल केलेत. पण काही गोष्टी अशा असतात की म्हणतात तिथे सोनारानेच कान टोचले पाहिजे. तर एक प्रकारे कसं असतं की आपण जे काही सांगतो त्यापेक्षा एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगणं हे खूप प्रभावी माध्यम असतं. आणि ते देखील आज आपण आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे साध्य करतोय, यात मला खूप आनंद होतोय. आणि चव्हाण सरांनी आपल्याला तो प्लॅटफॉर्म एक प्रकारे उपलब्ध करून दिला. कायनात सारख्या मुलीला या ठिकाणी एक व्याख्याती म्हणून आपण सादर करू शकलात, याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांच्याच आयोजकांचे आणि चव्हाण सरांचे पण आणि विशेषतः कायनातचे खूप आभारच मानतो. तिने काही गोष्टी आपल्या समोर ज्या मांडल्यात त्यातली एक गोष्ट मला खूपच आवडली की आपल्याला सकारात्मक विचाराने प्रेरणा देणारे पण असतात आणि नकारात्मक विचाराने प्रेरणा देणारे पण असतात. एक शिक्षक या नात्याने आपला विद्यार्थी चांगल्यात चांगलं प्रोग्रेस करावी, प्रगती करावी यासाठी बहुतेक शिक्षक कधी कधी नकारार्थक बोलतात. म्हणजे अर्थात त्यांचा उद्देश त्या विद्यार्थ्याला डिमोलाइज करणं असं नसतं, मागे खेचणं किंवा त्याने काही करूच नाही असं नसतं. बऱ्याच वेळा शिक्षकाला कठोर भूमिका घ्यावी लागते, थोडेसे कडू बोल त्या विद्यार्थ्याला सुनवावे लागतात, कारण चांगली भाषा कधी कधी त्याच्या पचनी पडत नाही. मग तू करू शकत नाहीस, तुझ्याच्याने होणार नाहीस, तू पासच होऊ शकत नाहीत, असे कधी कधी वाक्य आपणही आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा बोलून दाखवतो. परंतु त्याच्यातूनही सकारात्मकता त्या विद्यार्थ्याने घेणं हे कायनातने आज या इतर मुलांना दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल कायनात तुझे खूप खूप अभिनंदन की त्यातली सकारात्मकता घेता येणं फार महत्वाचं आहे. आपल्याला आपली स्तुती करणारे, आपल्याला तू खूप चांगलं करू शकतेस, तू खूप चांगलं करणार आहेस असे बोलणारे देखील मिळतात. त्याच पद्धतीने असे कडू बोल सुनावणारे शिक्षक देखील मिळतात. इतरही समाजातील व्यक्ती यापुढे देखील आपल्याला मिळत राहणार आहेत. परंतु त्याच्यातून जर तुम्ही काही सकारात्मक घेऊन पुढे जाणार असाल तर तुम्हाला यशापासून कोणीही दुरावू शकत नाहीत. याबद्दल मी तुझे विशेषतः अभिनंदन करतो. आणि इतर मुलांनाही हेच सांगेल की ज्या पद्धतीने सगळ्यात बघा, कुठली गोष्ट चांगली करण्यासाठी, फलश्रुत होण्यासाठी आपल्याला सकारात्मकता फार महत्वाची असते. कितीही निगेटिव्हिटी आली तरी आपण कुठंतरी ती पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमधली टिकवून ठेवली पाहिजे आणि त्या आधाराने आपण सतत पुढे जात राहायला पाहिजे. ज्या पद्धतीने आज एक ही लहान मुलगी इतक्या उच्च विचारांनी भारावून गेलेली आहे, आम्ही स्वतः भारावून गेलेलो आहे. म्हणजे तिचे विचार तिने ज्या पद्धतीने मांडलेत अगदी मोठ्या मोठ्यांना सुद्धा ही मागे पाडेल अशा प्रकारचे, खरंच आपल्या खाडे मॅडमने सुद्धा सांगितलं त्या पद्धतीने हिचे विचार खूप महान आहेत. ही मुलगी कधीही आयुष्यात मागे पडू शकत नाही, मागे राहू शकत नाही. ती स्वतः तर पुढे गेलीच, परंतु ती आपल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी धडपडत आहे. एक धडपडच तिची या ठिकाणाहून दिसत आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तू ये, आमच्या मुलांना पुढे नेण्यासाठी हात दे. नक्कीच आमची मुलं तुला साथ देतील आणि सगळ्यांना आपण पुढे घेऊन जाऊयात. कायनात तुझे खूप खूप अभिनंदन. गोसावी सर, ठाकरे मॅडम, बुराडे सर, सर्वांचे आभार. कारण आपण या ठिकाणी खूपच म्हणजे एक बघा ना, काल तो कवितांचा कार्यक्रम झाला, त्याच्यातही किती सुंदर सुंदर म्हणजे ऑलराऊंडिंग आपण आपला जो युट्यूब चॅनल आहे, खरोखर म्हणजे मला इतका आनंद होतोय आज या क्षणाला की आपण कुठेच मागे राहिलो नाही कसल्याच बाबतीत. म्हणजे अगदी विद्यार्थी सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे मोटिवेट करू शकते की आज आपण या ठिकाणी बघू शकलो.
खूप खूप अभिनंदन आणि आभार. थँक्यू. धन्यवाद पाडेकर सर, धन्यवाद. प्रणव बोलतोय. प्रणव, ठीक आहे. बुर्डे सर बोलताय. विद्यार्थ्यांनी जरा आपली मनोगत व्यक्त करावं. तुम्हाला कसं वाटलं कायनातचं जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते? तर विद्यार्थ्यांना पण संधी द्या बोलायची. सर एक मला सांगायचं, चव्हाण सर बोलतो. कायनातने आता जे आपल्याला मार्गदर्शन केलंय त्याचा जो पूर्वार्ध आहे, म्हणजे आम्ही जे शाळेमध्ये आयोजित केला होता जवळपास सव्वा तासाचा, तर तो पूर्ण युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. आणि त्यानंतर 10वीचा निकाल लागल्यानंतर तिने एक स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये अभ्यास कसा करायचा विषयानुसार. आता तिने शॉर्टकट सांगितला, पण डिटेलमध्ये अभ्यास कसा करावा हे तिने तिच्या स्वतःच्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जे प्रेरणादायी व्याख्यान आहे मागच्या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं होतं ते देखील चॅनलवर उपलब्ध आहे. तर मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की त्यांनी हे लिंक क्लिक करून कायनाचे सर्व व्हिडिओ पाहावेत, म्हणजे तुम्हाला अजून मोटिवेशन मिळेल. कदाचित यापूर्वी तुम्ही पाहिलंही असेल, परंतु अजून एकदा आपण पाहूया आणि आपल्याला कळेल की कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा आणि सदैव प्रेरित कसं राहायचं. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी मी लिंक शेअर करेल सगळ्या आमच्या HMच्या ग्रुपवर, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो, जेणेकरून आपला निकाल अधिक उंचावेल. धन्यवाद. नक्की सर, नक्की आपण सगळ्यांपर्यंत सर्क्युलेट करूया लिंक. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. सुरुवातीला मी कायनातचे धन्यवाद मानेन आणि आभारी व्यक्त करेन की जिने वेळात वेळ काढून आपल्या मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान प्रेरणादायी एक व्याख्यान आज दिलेलं आहे. तिचे स्वतःचे अनुभव तिने खूप छान पद्धतीने शेअर केलेले आहेत की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील. त्याचबरोबर तिने दिलेला जो बिलीव, बिगिन आणि बिहेव हा BBB जो मंत्र आहे तो खूप खूप अतिशय म्हणजे उपयुक्त आहे की ज्याचं विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केलं तर निश्चितच आपले सर्वच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने मार्क मिळवू शकतील आणि आयुष्यात पुढे जातील. त्याबद्दल मी कायनातचे विशेष अभिनंदन करतो. धन्यवाद कायनात. आणि कायनातला या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी श्री चव्हाण सर असतील, रूपश्री गायकवाड मॅडम असतील, यांच्या सहयोगाने या ठिकाणी तिला मंच उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी मी या दोन्ही शिक्षकांच्या देखील सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. नमस्कार सर, मी बोलते गायकवाड मॅडम. बोला मॅडम. बघा, की आपण नेहमीच उपदेश देत असतो, पण खरोखरच म्हणजे बऱ्याच मुलांच्या असं वाटतं, बऱ्याच मुलांना की शिक्षकांवरती अशी वेळ नव्हती म्हणून हे बोलतायत. परंतु तुमच्यातलाच एखादा विद्यार्थी त्याच्या अडचणी, त्याच्यावर आलेली संकट, त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकतो. आणि हे असं व्हावं म्हणजे विद्यार्थ्यांकडूनच मार्गदर्शन हितगुज साधावं. आणि हे खरोखरच म्हणजे गोसावी सर, आपल्या BO सुचिता खाडे मॅडम, CNO नीता मॅडम यांचं खूप खूप धन्यवाद की एका विद्यार्थिनीला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं. कारण तिचा खूप कॉन्फिडन्स होता. कालही तिला मी फोन केला, तिचा रोजा होता खरं तर ती बोलली मॅडम माझा रोजा आहे, परंतु तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी रात्रीच तयारी करेन आणि मी नक्कीच बोलेन. खरोखरच तिला अप्रतिम कायनात. तर मला मुलांना शेवटी एकच सांगावं वाटतं, बघा 9वीत ती एका मार्काने म्हणजे 1 मार्क नसता मिळाला तर गणितामध्ये फेल होत होती, तरी सुद्धा म्हणजे तिला एक चान्स मिळाला आणि तिने तो चान्स, मिळालेली संधी सोडली नाही आणि त्या संधीचं सोनं केलं. तर शेवटी मी एकच म्हणेन, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई, देखो और सुधार करो. जब तक न सफल हो, नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि हे खरोखरच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे सर्व शिक्षकांसाठी की एक विद्यार्थी व्याख्यान द्यायला आलेली आहे आणि तेही
खूप लवकर म्हणजे खूप कमी वयामध्ये तिला प्लॅटफॉर्म, तर मी मनापासून सर्वांचे धन्यवाद मानते आणि कायनातला पुढील आयुष्यासाठी तिला IAS ऑफिसर व्हायचंय, तिला लोकांपर्यंत पोहोचायचंय, लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्यात आणि त्यासाठी तिला शुभेच्छा देते आणि सर्वांचे धन्यवाद मानते. नक्की मॅडम, तिचे विचाराचे एवढे प्रगल्भ आहे की तिची जी इच्छा महत्वाकांक्षा ती निश्चितच पूर्ण करणार, त्यात काही शंकाच नाही. तिच्या त्या पुढील इच्छा पूर्ण करण्याकरता सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद तिच्या पाठी असणारच आहेत आणि ती तिच्या आयुष्यात सफल शिखर ती निश्चित गाठणार, यात शंका नाही. पुन्हा एकदा धन्यवाद कायनात. विद्यार्थी बोलतोय काय? कोण? प्रणव बोलतोय का? कोणी बोलणार आहे? बोल प्रणव, बोल. कायनात मॅडम किती वर्षाचे? कायनात मॅडम आपल्या मनपाच्या शाळेची विद्यार्थिनी आहेत, 10वी पास आउट झालेली आणि आताच 1-2 वर्षापूर्वी ती 10वी पास आउट झालेली आहे. तुमच्यातनच पुढे गेलेली आहे, आता 11वीला आहे सध्या. सर मार्च 2020 मध्ये पास झाली आहे. अरे बाप, म्हणजे आताची जस्ट मागची, आहे, आता 11वीला आहे सध्या. हॅलो प्रणव. प्रणव मॅडम, हा बोला ना. कायनातचं हे सगळं ऐकल्यानंतर तुला काय वाटतं बाळा? तू काय ठरवलं आहेस? तू 9वीतून 10वीत जाणार प्रणव, कशा प्रकारे अभ्यास करणार? कायनात सांगितल्याप्रमाणे करणार का तुझं काही वेगळं तंत्र आहे आणखी? बोलतोय प्रणव? प्रणव बोलत का नाहीये? हे आपल्याला कायनात प्रमाणे आपल्याला सुद्धा मेहनत घेऊन पुढे जायचं आहे. तर तुम्ही आता हे ठरवायचं आहे की आपण आता पुढच्या वर्षी नव्हे, आता पुढच्या महिन्यातच 2 दिवसातच तुम्ही आता 10वीत जाणार आहात. मग त्यावेळेस तुम्ही हे सगळं काय केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कायनातने सांगितल्याप्रमाणे सगळं नियोजन केलं पाहिजे. तर असं तुम्हाला बोलता आलं पाहिजे बाळा. म्हणजे पुढच्या वर्षी प्रणवला आपण बोलावू या व्याख्यान द्यायला. होय ना प्रणव? प्रणवचं बुक आहे, होय, नाही काही बोलत नाहीये. हा चला, आणखीन कोणते विद्यार्थी बोलू इच्छितात का? म्हणजे कायनातला पण छान वाटेल. हा बोल बाळा. कायनात दीदी बद्दल किती जरी बोललं तरी कमीच आहे. मी सुद्धा तिच्या शाळेत आहे. खरं तर मी तिला माझं प्रेरणास्थान मानते आणि मला तिच्यासारखंच व्हायचंय. मला तिचं बोलणं, तिची अभ्यास करण्याची पद्धत खूप आवडते. मी सतत तिचे व्हिडिओ बघत असते, कारण जेव्हा मला अभ्यासात अडथळा येतो ना, तेव्हा मी तिचे व्हिडिओ बघते. त्यात तिने सर्व सांगितलेलं असतं की कसा अभ्यास करायचा, काय करायचं. त्याच्यामुळे मी तसं बघितलं की माझ्या डोक्यामध्ये मग तेच विचार असतात आणि माझा अभ्यास खरंच खूप छान होतो. तर मी सर्वांना सांगेन की तुम्ही सुद्धा तिचे व्हिडिओ बघा. आणि चव्हाण सर आम्हाला सतत तिच्याबद्दल सांगत असतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप अभ्यास करण्यामध्ये अशी प्रेरणा मिळते. आणि मुलांना जर तुम्हाला भविष्यात काही करायचं असेल ना, तर तुम्ही कायनात दीदीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. आणि कायनात दीदी, तू आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. छान, मस्त बोललीस बेटा. आता एक काम करायचं, हे जे तू बोललीस ना, याचा एक छोटासा व्हिडिओ जर तुला तयार करून पाठवता आला, आता जी बोललीस ते, नाहीतर मग सरळ एका कागदावर लिहून ते तुझ्या सरांपर्यंत पोहोचव, म्हणजे ते ग्रुपवर येईल. हा मॅडम, नक्कीच. नक्कीच मॅडम. आता दीक्षा जी बोलली ना, ते रेकॉर्डिंग करा व्हिडिओ आणि आपण टाकूया आपल्या ग्रुपवर. आज कायनातचा दिवस आहे. तिला कायनातसाठी ह्या चांगल्या प्रतिक्रिया तिच्यापर्यंत पण, आता तिने ऐकलं असेल तरी पण त्या एक व्हिडिओच्या रूपाने तिच्याकडे कायमस्वरूपी राहतील आणि आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळेल. हो हो मॅडम, नक्की नक्की. ही विद्यार्थिनी देखील, दीक्षा जी आहे ती देखील प्रेरित आहे कायनातच्या विचारांनी आणि ती पण असे विविध व्हिडिओ बनवते. खरोखर ते पण खूप स्तुत्य आहेत. मी अवेलेबल करून देईल. म्हणजे कायनातमुळे आपल्याकडे आता दुसरी व्याख्याती तयार होईल पुढच्या वर्षी. नक्की नक्की मॅडम, नक्की. तिच्या पावलावर पावलं ठेवून चालणारी दीक्षा आहेत, कारण की मी बऱ्याच वेळा तिचे ऐकतो बोलणं वगैरे. 4 विद्यार्थी आहेत, 4 ते 5 विद्यार्थी आहेत जे मी काय बनण्याचा प्रयत्न करणार. नक्की 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 ते पुढे जातील. छान, चालेल. आणखी कोणी बोलणार? गोसावी सर, तुमचे खूप खूप धन्यवाद.
कारण मी म्हंटल की आपण असं विद्यार्थिनीचं लेक्चर ठेवूया का, आणि तुम्ही लगेच तयार झालात. म्हणजे खाडे मॅडम पण तयार झाल्या आणि नीता मॅडम पण. तर खरोखरच तुमचे खूप खूप धन्यवाद. नाही मॅडम, या अगोदर चव्हाण सरांची आणि विजय जाधव सरांची चर्चा ग्रुपवर झाली होती आणि मी ते बघितलेलं होतं आणि ते विचारात होतं, पण आपलं नियोजन झालं होतं. परंतु तुम्ही जे सुचवलं ते खूप वेळेवर आणि तशी वेळ आपण संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आणि आपण तिचं व्याख्यान आयोजित लगेच केलं. त्यामुळे तुमचे चव्हाण सर किंवा आपले बीओ या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे. सर्वांच्या सहकार्याने अशा प्रकारचे उपक्रम आपण घेत आहोत. सर्वांचं सहकार्य असंच लाभत राहू आणि आपण अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी नव उपक्रम या चॅनलवर राबवत राहू तुमच्या सर्वांच्या सहकार्याने. हॅलो गायकवाड मॅडम. बोला मॅडम. मी नेहमी असंच सांगत असते की आपण नेहमीच बोलतो, म्हणून मी शक्यतो कमी बोलते, इतरांना संधी जास्त देते. तर आपण म्हणजे शिक्षक आपले नेहमीच बोलत असतात, विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात, पण वेगळं जर काहीतरी असेल ना तर विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात. आणि आजचं कसं आहे, आता त्यांच्याच वयाची साधारण आहे ती, काय खूप मोठी नाही असं नाही, पण एक आपलीच मैत्रीण आपल्याला इतकं मोटिवेट करते. तिने जे स्वतः अनुभवलं आहे ते, जसं खाडे सरांचं आपण त्या दिवशी ऐकलं, बरोबर आहे की नाही? हा. तर आता ते उत्तुंग शिखरावर गेलेत, पण तशी कायनात सुद्धा तिचं भविष्य उज्ज्वलच आहे, प्रश्नच नाही, आणि ती होणार, पुढे मोठी होणारच आहे. आणि तिच्या एकंदरीत वक्तव्यातनं असं दिसून येते, जी मुलं म्हणजे अशा खस्ता खात सगळं करत पुढे जातात, मेहनत करत, ती बऱ्याचदा जमिनीवरच असतात आणि ही कायम आपल्यात राहणार आहे. तर हे सगळं जेव्हा आपली एक विद्यार्थिनी तळमळीने सांगत असते, त्यावेळेस कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनावरती कुठेतरी ते बिंबलं जातं. आणि म्हणून मी नेहमी सांगते, वेगळे वेगळे वक्ते आपण शोधूयात, वेगवेगळ्या लोकांना बोलवूयात, आणि असे जर छोटे छोटे वक्ते आपलेच जर आले तर त्याचं जास्त काय म्हणतात, जास्त प्रभाव पडतो विद्यार्थ्यांच्या मनावर. आणि हे खरंच तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिलं. आणि मी एरवी पण काय गोसावी सरांना सांगत असते, जरा वेगवेगळे आपण वक्ते आणूयात वगैरे, असं करूयात तसं करूयात, आणि खरंच ते करतायत, तुम्ही सगळेजण करतायत. आणि आता याच्यातनं आपल्याला खूप छान लोक सापडतायत किंवा असे वक्ते लाभतायत. तर नक्कीच याच्याही पुढे नंतर असेच खूप चांगले विद्यार्थी आपण शोधूयात आणि विद्यार्थ्यांना चांगलं मोटिवेशन होईल असं आपण प्रयत्न करूयात. तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान मेहनत घेत आहात. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. ठीक आहे. कोणी बोलणार आहे आता? आपण बोला 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 बोला. मी 10वीला आहे, पण मी माझं चॅनल सोडून मी ते युट्यूबला नंतर बघेन म्हणून ठरवलं आणि कायनात या चॅनलला जॉईन झाले. खूप धन्यवाद की तू आम्हाला एवढं छान केलं. मी तुझं पहिलं व्याख्यान हे प्रत्यक्ष शाळेत ऐकलेच आहे, म्हणजे तिला कधीही आपण सांगितलं सोल्युशन असतोच असतो, आणि ती शिक्षणाला 1 महिना सुरू केला आणि मग सगळ्यात मदत करते. धन्यवाद श्रावणी. छान, खूप छान. तू तुझा वेळ इतके दिला, नंतर युट्यूब वरून तुझं 10वीचं लेक्चर तू बघणार आणि तू तुझ्याच फ्रेंडचं कायनाचं हे व्याख्यान ऐकण्यासाठी इकडे जॉईन झाली आणि तू तिच्या व्याख्यानाने अधिक प्रभावित झाली असेल यात शंकाच नाही. धन्यवाद तुझे पण. आणि पुन्हा एकदा मॅडम आपण थांबूया आता. कोणी बोलणार आहे? ठाकरे मॅडम आहेत का? नाहीत. ठीक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आज जे काही आपल्याला व्याख्याते लाभले होते सकाळी पहिल्या सत्रात श्रीमती अश्विनी गवळे मॅडम, त्याचबरोबर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याच मनपात शिकलेली विद्यार्थिनी कुमारी कायनात शेख, आज दोघांच्या व्याख्यानानं सर्व चॅनल भारावून गेलेले आहेत. विशेष कायनातच्या व्याख्यानामुळे आपल्या मुलांना एक वेगळी प्रेरणा, ऊर्जा मिळालेली आहे. मी तिचं आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या सर्व कार्यशाळेसाठी, व्याख्यानासाठी ज्या ज्या सर्वांचे योगदान लाभले त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं आजच्या या व्याख्यानाची या ठिकाणी
समाप्ती झाली असं डिक्लेअर करतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. उद्या आपण याच ऊर्जेने सकाळी सर्वांनी 8 वाजता जॉईन व्हायचं आहे. उद्या आपण योगाचं प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी योगा समजावून घेण्याकरता, त्याचे प्रॅक्टिकल बघण्याकरता युट्यूब चॅनलला सकाळी 8 वाजता जॉईन करायचं आहे. सर्वांना विनंती राहील. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद. ठीक आहे, थांबूया आपण. सर ओके ओके.